डोबार खुमाई डोबार खुमाई डोबार खुमाई डोबार खुमाजी 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 डोबार खुमाई कुंडली गवरद हरी विठ्ठल वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंग दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी त्यासी नाही यमपुरी त्यासी नाही यमपुरी कुशावरती करता स्नान त्यांचे वैकुंठी रहाणे दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी नामा म्हणे प्रदक्षिणा नामा म्हणे प्रदक्षिणा त्यांच्या पुण्याना ही गणना दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरी चरणा संताची दुसरे चरण संतची दुसरे चरण संतची चक्रपादाने कथेचा विस्तारो चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो निया आता ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा मग लादलो लादलो तुमचा प्रलादलो करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो
वारकरी संतांच्या होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी विनायकं गुरुमनोमी साखरे नाम विश्रुतम् येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंश ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भववन्द विमुक्तये प्रथम नमन करु गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवोणी माथा साष्टांगी आता दंडवत शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी की देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभु राजा था एक ही शंभु राजा था विठोबा रखुमाई कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती परब्रह्म एकनाथ महाराज गौ माता की जय गंगा माता की जय सद्गुरु नारायण गिरी महाराज सद्गुरु गंगा गिरी महाराज की जय साखरे महाराज की जय कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय एकनाथ महाराज की जय गोपार घुमाय गोपार गोपार घुमाय गोपार वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा किंवा सकळ पाप जाती भंगा
दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेले अभंग विठोबाचे प्राणसखे, पंढरपूर निवासी वारकरी सांप्रदायिक कीर्तन ज्यांनी प्रारंभ केला, ज्या कीर्तनाची ज्यांनी सुरुवात केली असे संत शिरोमणी संत नामदेव महाराज यांच्या गाथेतील 4 चरणाचा असा अभंग आहे. वेळेचा थोडा अभाव आहे. मागच्या वेळेस आम्ही अभंग घेतला होता, इथे मागच्या वर्षी आलो होतो, पण आता थोडासा वेळेचा अभाव आहे. अभंग वास्तविक पाहता दुसरा घ्यायचा होता तुकाराम महाराजांचा, पण म्हटलं आता तो 5 चरणाचा अभंग, त्यातली त्यात क्लिष्ट न्यायघटित पद्धत वेदांताची प्रक्रिया, त्यामुळे म्हटलं हे घेऊ, चरित्र वेगळं सांगू. कारण की आमचा नियम आहे एक अभंग शक्यतो आम्ही कीर्तनाला डबल घेत नाही. बरेच वर्ष झाले. मागच्या वर्षी मापारी वस्तीवर इथे कीर्तनाला आलो होतो, यूट्यूबला ते कीर्तन असेल, हाच अभंग घेतला होता. त्या कीर्तनाला आणि ह्या कीर्तनाला दोन्हीला चेक करा, चिंतन वेगळंच भेटेल तुम्हाला. आज माहिती वेगळी देणार आहे. अभंग जरी तो असला, चिंतन वेगळं असावं. अभंग संत नामदेव महाराजांचा आहे. वारकरी संप्रदायाचा 750 वर्षापासूनचा नियम आहे. कीर्तन कोणाचंही असू द्या, कोणाचं कुठचंही असू द्या, त्याला परिहार देणं अतिशय ग्राह्य आहे, उपयुक्त आहे, गरजेचं आहे. त्या संबंधाने, त्या माध्यमातून, त्या विनियोगातून, त्या स्वयंपूर्ततेतून, त्या तद्रूपतेतून, त्या एकरूपतेतून, त्या अंतर्व्यापकतेतून, त्या उदात जगत कल्याणप्रद व्यापक दृष्टिकोनातून, त्या सार सर्वस्वतेतून, त्या अद्वैत दिव्य प्रणालीन्य चैतन्यतेतून मीनाबाई व श्री शिवाजी नामदेव पाटील मापारी या दोन्हीही माता पितांनी काय केलंय, 4 धाम यात्रा पूर्ण केली आहे. आणि सनातन हिंदू धर्माच्या वर्णनानुसार 4 धामाची यात्रा जे पूर्ण करतात त्यांनी आपल्या मायभूमीमध्ये येऊन काय करायचं असतं, गंगा जल पूजन करायचं असतं. जास्ती रिटर्न ठेवू नका, पहिला जसा आवाज होता तसा ठेवा. गंगा जल पूजन, नर्मदा परिक्रमा, 4 धाम यात्रा मावंदे. म्हणजे यांनी काय काय केलं आहे, 4 धाम केली आहे आणि नर्मदेची सुद्धा यांनी परिक्रमा केली आहे त्या 4 धामामध्ये. आवाज येतोय का माझा सर्वांना पाठीमागं तिकडं? हां, ठीक आहे. तर त्या निमित्तानं आजच्या कीर्तनाचा कार्यक्रम आहे. मापारी वस्ती आमची आहे, आम्ही मापारी वस्तीचे आहे. मागच्या वेळेस आम्ही कीर्तनाला 9ला कीर्तन झालं होतं, 12 ते 2. यावेळेसही आम्ही 10:30ला आलो. इथं येऊन वाट पाहायला आम्हाला चांगलं वाटतं, कारण की आत्तापर्यंत 20 वर्ष झाले विनोद कृष्ण शास्त्री नायगावांकर. आम्ही आंतरराष्ट्रीय कथावाचक आहोत. आम्ही फक्त महाराष्ट्रात कीर्तन करत नाही, बाहेर देशातही इंग्रजीमध्ये आणि हिंदीमध्ये करतोय. TV चॅनलला आमचे कार्यक्रम असतात, सत्संग, संस्कार, आस्था वगैरे, लवकरच येणार आहे, त्याच्यावर काही वर झालेत. सर्वांना माहिती आहे 1 घंटा आधी कीर्तनाला उपस्थित असतो आम्ही. आणि धोका विषयच नाही आपल्याकडे, कधीच कोणाला धोका दिलेला नाही. पहिली गोष्ट म्हणजे एकदा तारीख घेतली त्याला धोका होत नाही. तारीख घेणाऱ्याने धोका दिला असेल, पण आम्ही देणारे धोका देत नाही. काय म्हटलं मी? घेणाऱ्याने धोका दिला असेल, पण देणारे आम्ही धोका देत नाही. आणि मला वाटतं हे त्याचंच पारितोषिक आहे आज. नाव this present time I am standing for here today talking to the some more things spirituality about here. It's a great fortune to us, it's a great honor for all of them. मापारी वस्तीस today presented here 2 more hour. इथे आपण कीर्तन ऐकण्याकरता जे आलो हे आपलं परम सौभाग्य आहे. कीर्तनाला उपस्थित असणारे वेदध्यान तत्पर लोक, ज्ञाननिष्ठ, तपोनिष्ठ, वयोनिष्ठ, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध, गुणीजनी, टाळकरी, माळकरी, वारकरी, नानाविध अन्य सांप्रदायिक मंडळी, दृश्य अदृश्य शक्ती, प्रकट प्रकट चेतना, बालगोपाल, भक्तिशक्ती स्वरूपा, माता बहिणी, भगवत चरण कमलानुरागी, राज्यशक्ती, शिवशक्ती, पितृशक्ती, धर्मशक्ती, परमार्थ प्रेमी, माईक सिस्टमवाले, मंडपवाले, ऑपरेटिंगवाले, दोन्ही यूट्यूबवाले, आमच्या मातोश्री, आपण सर्व गुणीजनी, टाळकरी मंडळी वगैरे. आधीच वेळ कमी आहे. नवनाथ महाराज तुम्ही घेऊन आमचे कृष्ण महाराजांना आपण सर्व जे चाल म्हणले, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, होय होय वारकरी डोळा पहा पहा रे पंढरी. म्हणून मी आपल्याला सर्वांना व्यासपीठाहून सादर प्रणिपात करतो. कीर्तनाचा अभंग संत नामदेव महाराजांचा आहे आणि या अभंगामध्ये सरळ सरळ विचार नामदेव महाराजांनी मांडलेला आहे. नामा म्हणे प्रदक्षिणा, त्यांच्या पुण्या नाही गणना. आता प्रदक्षिणा कशा कशाची होती हे अगोदर पाहिलं पाहिजे. याच्यामध्ये त्र्यंबकेश्वरला जी वारकरी संप्रदायामध्ये सोपान काकांची, निवृत्तीनाथ दादांची जी समाधी आहे आणि त्याच्यावरती जो ब्रह्मगिरी पर्वत आहे, त्या ब्रह्मगिरीच्या पर्वताची या ठिकाणी काय सांगितलेलं आहे,
दृष्टी पडता ब्रह्मगिरीन त्यासी नाही यमपुरी. तर त्र्यंबकेश्वरला परिक्रमा होत नाही म्हटले, परिक्रमा ही ब्रह्मगिरीची होते. काय होत आहे? ब्रह्मगिरीची होते. अभंगामध्ये गंगेचं नाव घेतलंय, गोदावरीचं नाव नाही, नर्मदेचं नाव नाही. या भारत देशामध्ये फक्त नर्मदा नदी एकमात्र अशी नदी आहे की तिला पूर्ण परिक्रमा होते. बाकीच्या नद्यांना परिक्रमा होत नाही. काय कारण? स्कंद पुराण वगैरे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल, बाकीच्या नद्या ह्या लग्न झालेल्या आहेत, म्हणजे विवाहित आहे. नदीच्या नवऱ्याला नद असं म्हणतात, समुद्र नाही. हा, समुद्राला जाऊन नदी मिळते, फरक लक्षात घ्या. प्रत्येक नदी समुद्राला जाऊन मिळते, पण याचा अर्थ नदीचा नवरा समुद्र नाही बरं का माऊल्यांनो. स्कंद पुराणामध्ये सांगितलं, जसं नदी असते तसं नद असतात. उदाहरणार्थ आपण छत्रपती संभाजीनगरहून रेल्वेमध्ये बसलो आणि वृंदावन, मथुरा किंवा काशीला तीर्थयात्रेला गेलो तर मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचा भाग लागतो आणि जाताना हे अशा लंब्या लचक मोठमोठ्याला नद्या पाहायला सापडतात. बरोबर आहे. पण आपल्याला सोनभद्र नदी नाही आहे, नद आहे. नदीचा नवरा आहे. ब्रह्मपुत्र नदी नाही आहे, नद आहे. काय म्हटले? ब्रह्मपुत्र, ब्रह्माचा पुत्र. सोनभद्र नद्या आपण म्हणत असू, पण शास्त्रीय दर्शन काय आहे ग्रंथामध्ये? हे नद आहे. नदीच्या नवऱ्याला नद म्हणतात. नदी नद्याला जाऊन मिळते नवऱ्याला, आणि मग हे नवरा नवरी मिळून समुद्राला जाऊन मिळतात. उदाहरणार्थ, ज्या गंगा नदीचं वर्णन या अभंगामध्ये संत नामदेव महाराज करतात, भौगोलिकदृष्ट्या ही गंगा नदी भारतातली सर्वात मोठी नदी आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीनं आणि किलोमीटरच्या दृष्टीनं. बघा, हिमालय पर्वताच्या गंगोत्रीपासून ही नदी उगम पावते. काय होते? ही गंगा नदी हिमालय पर्वताच्या गंगोत्रीपासून उगम पावते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. तिथून निघून तिथे मिळूस तर मग त्याच्यामध्ये जेव्हा हिमालयाच्या गंगोत्रीपासून निघते तर सगळ्यात आधी ही गंगासागरला जाऊन मिळते. पुढे मी चर्चा करणारच आहे, कशी आली गंगासागरला, मकर संक्रांतीलाच का आणली, का आणावं लागलं, याचं थोडंसं चिंतन होईलच पुढे, नाही असं नाही. मग तिथून हिमालयाच्या गंगोत्रीपासून गंगासागरहून कुठे बाबा? हरिद्वारहून ऋषिकेश, ऋषिकेशहून काशी, आणि काशीहून प्रयागराज. असं फिरत फिरत सगळे भारतातले गावं घेत तिकडून अशी येते गंगेत्रीहून आणि तिकडे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. भौगोलिकदृष्ट्या किलोमीटर लक्षात ठेवा शब्द, 2525 किलोमीटर, 2525 किलोमीटर इतकी वाहते पूर्ण. तेवढ्या किलोमीटर दुसरी नदी वाहत नाही म्हटले. 2525 किलोमीटर. आणखीन जर का थोडा संदर्भ पाहिजे असेल, रेफरन्स, तर 1569 मैल. काय म्हटलं मी? किलोमीटरचा खेळ लक्षात येत नसेल. हां, मला महाराष्ट्रामध्ये लोक डिटेल आचार्य म्हणतात. 2 घंट्यात मी इतके डिटेल देणार आहे की पुन्हा ऐकायची गरजच नाही पडली पाहिजे. दुसरा एक शब्द आहे क्रमांकाचार्य. क्रमांक सगळं रेफरन्स देणार आहे, अभंगाचा नंबर, ओवीचा नंबर वगैरे. क्रमांकाचार्य स्वर्गवासी नामदेव महाराज पठाडे, त्यांच्यासारखं कोणी झालं नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा हे एक क्लिअर करतो हा. पुन्हा तुम्हाला वाटण बाबाला काय येडगिड लागलं, हे विठ्ठल विठ्ठलच्या ऐवजी हे काय काढलं. जुन्या वारकऱ्यांच्या सगळ्याच्या लक्षात आलं. गुरुवर्य किसन महाराज साखरे, वेदांत कौस्तुभ, त्यांचे आम्ही विद्यार्थी. आमच्या फडावर विठ्ठलच्या ऐवजी विठोबा रखुमाई म्हटलं जातं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. शंकर स्वामी फडाचा जो सप्ताह होतो तिथेही हेच भजन घेतलं जातं. शंकर स्वामी फडाचा होतो ना गोकुळ अष्टमीच्या वेळेस. जुन्या वारकऱ्यांना हे सगळं माहिती आहे. आजकाल आता वातावरण सगळं कलुषित झालंय. आळंदीला जाण्याचं लोकांचं नाव राहिलेलं नाही आहे आणि भरपूर लोक ते म्हणतात ना सेल्फ मेड, बॉर्न इन आवर होम, म्हणजे घरच्या घरीच. राग नका येऊ देऊ माझा, घरच्या घरीच महाराज लोकांचा सगळ्यांचा जन्माचा होत असल्यामुळे, त्याला आश्रमाचं वातावरण भेटत नसल्यामुळे, त्याला गुरुचं सानिध्य भेटत नसल्यामुळे
गुरुचा मंत्र भेटत नसल्यामुळे, गुरुची सेवा त्याला प्राप्त होत नसल्यामुळे, गुरुच्या मुखातून जे आम्ही गुरुवर साखरे महाराजांसमोर बसून प्रक्रिया ग्रंथ न्यायघटित पद्धतीनं, विद्युक्त पद्धतीनं, आद्युक्त सद्युक्त पद्धतीनं, विचारसागर असेल, प्रतिप्रभाकर असेल, भामती निबंध असेल, हे आपल्या दोमाकात घेत नसल्यामुळे आजकाल यूट्यूबला वारकरी संप्रदायामध्ये जे नवीन नवीन लोक यायला लागले, मी सगळ्यांचं बोलत नाही आहे, जे चांगले आहेत त्यांना इथून नमन आहे, पण जे 2-4 वांगले आहेत म्हणजे जे खराब करायला लागले आपल्या संप्रदायाला, रोज घटना चालू आहे आता वारकरी शिक्षण संस्था चालवणाऱ्यांच्या. हां, बरोबर आहे की नाही? ह्या घटना रोज चालू आहे म्हटले. 3 गोष्टी कोणीच चोरू शकत नाही, शब्दाकडे लक्ष द्या. 3 गोष्टी कोणीच चोरू शकत नाही. तुमचं ज्ञान कोणीच चोरू शकत नाही 1, तुमचं चरित्र कोणीच चोरू शकत नाही 2, आणि तुमची नम्रता कोणीच चोरू शकत नाही 3. आणि म्हणून एका शास्त्रज्ञानं सांगितलं होतं, मनी इज गॉन, नथिंग गॉन, हेल्थ इज गॉन, समथिंग गॉन, बट वन टाइम युअर कॅरेक्टर अँड नेचर इज गॉन, देन ऑल थिंग इज गॉन. म्हणजे काय? मराठीमध्ये सांगतो, मनी इज गॉन, नथिंग गॉन. पैसा गेला, काही नाही गेलं, पुन्हा कमवून घेता येईल. ॲक्सिडेंट झाला, तंगडं तुटलं, घरी बसून घरचे खाऊ घालतील मरेपर्यंत. पैसा गेला, काही नाही गेलं. बरोबर आहे? आणखीन काय म्हटलं मी? हेल्थ इज गॉन, समथिंग गॉन. ॲक्सिडेंट झाला, घरचे बसून खाऊ घालतील, पैसा पुन्हा कमवता येईल. पण एकदा जर का तुमचं चरित्र गेलं रे गेलं बा, एकदा जर का तुमचं चरित्र गेलं रे गेलं बाबा, घरात तर सोडा हो, गावात तर सोडा, घरात सुद्धा कोणी काळं कुत्रं हेंग लावून सुद्धा विचारायचं नाही. म्हणून माणसाचं चरित्र इतकं परिपक्व असावं, इतकं परिपक्व असावं, 100% सोना, 24 कॅरेट गोल्ड के जैसा, एक बानी एक पत्नी एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम, चारित्र्य संपन्न, सार्वभौम राजा, चक्रवर्ती सम्राट राजा रामचंद्र 1, स्वामी विवेकानंद 2, हिंदू धर्म संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज 3, धर्मवीर संभाजी महाराज 4, आणि तथागत सिद्धार्थ गौतम 5. चरित्राच्या बाबतीत यांची नावं पुढे येतात. म्हटले बाप, यांच्यासारखं चरित्र असावं म्हटले वारकऱ्यांचं. मी सगळ्यांचं बोलत नाही आहे, आमच्याहीपेक्षा श्रेष्ठ वारकरी संप्रदायामध्ये लोक आहेत, पण जे वांगले आहेत म्हणले. आणि हे वांगले कशामुळे होतात माहिती का? म्हणले आधीच आळशी, वरी गुरुचा उपदेशी, मग त्या कयसी अडकाठी, विधी निषेधाची भेटी, नाचरवे धर्म न करवे विधी कर्म, तुका म्हणे ते गाढव, घेती मनास वेधाव. 435 अभंगाचा नंबर 4. चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देववर्डीकृत अभंग गाथा. ज्या माणसाला स्वतःचा गुरु सांगता येत नाही वारकरी संप्रदायामध्ये, की मी भजन कोणाकडे शिकलो, मी माळ कोणाकडे घातली, मला काकडा हरिपाठ कोणी शिकवला, तर समजून घ्यायचं, दिन में ही चौका लग गया उसका, उसका नरक दूर नहीं, वो नरक हुई उसके पास में आ गया है. तामिश्र 1, कंधता मिश्र 2, रौरव 3, महारवरव 4, कुंभी पाक 5, कालसूत्र 6, असिपत्रमण 7, सुकरमुख 8, अंधकूप 9, क्रमी भोजन 10, सदंश 11, तप्प सुर्मी 12, वज्रकंठ क्षालमुली 13, वैतरणी 14, पुयोद 15, प्राणरोध 16, विशेषण 17, लालाभक्ष 18, सारमेयदन 19, अभिची 20, अयपान 21, क्षारकर्दम 22, रक्षोगण भोजन 23, शुल्प्रोत 24, दंतशुक 25, अवटनिरोधन 26, पर्यावर्तन 27, आणि शुचिमुख 28. 28 नरककुंड, पापाच्या गाड्या, गो टू हेल. कोर्टमध्ये म्हणताना टू बी हँग टिल डेथ, पाप करणाऱ्याला या नरकाच्या गाड्यामध्ये बसून जावं लागतं. श्रीमद भागवत स्कंद नंबर 5, अध्याय नंबर 26. हे 28 नरककुंड. विषयाचे सुख येथे वाटे गोड, 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 विषयाचे सुख येथे वाटे गोड. पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड, विषयाचे सुख येथे वाटे गोड,
येथे वाटे गोड तुकोबाराय म्हणाले पुढे अवघड यमदंड मारिती तोडिती झोडिती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल 440 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडी ग्रदभंग गाथा. हे प्रमाण मी कशा करता सांगितलंय. आजचा जो अभंग आहे म्हटले याच्यामध्ये संत नामदेव महाराजांनी अतिशय दिव्य तत्वाचं दर्शन करवलंय. वाचे म्हणता गंगा गंगान सकळ पापे जाती भंगा. पण कोणते पाप म्हटले आणि कोणते दोष जे नकळत झाले आहेत, जे चुकीनं झाले आहे आणि ज्या पापाचा आपल्याला पश्चाताप आहे आणि ते पाप केल्यावर पुढे मरेपर्यंत आपल्याला पाप करण्याची इच्छा नाही म्हटले. आता दोष करण्याची इच्छा नाही. अशा दोषांची निवृत्ती वाचे म्हणता गंगा गंगा. नाही तर मग हे तर बरं झालं बुवा. अरे बापरे काय म्हणजे आता एकदा गंगा गंगा म्हणले किंवा डायरेक्ट जाऊन डुबकी मारून आलो म्हणले त्रिवेणी संगमात म्हणा किंवा पैठणला म्हणा किंवा प्रवरा संगमला म्हणा. डायरेक्ट डुबकी मारून आलो पुन्हा पाप केलं पुन्हा म्हणायचं असा याचा शब्दशः अर्थ घेतला जाणार नाही. याचा आपल्याला लौकिक अर्थ किंवा भावार्थ घ्यावा लागेल. याचा वाच्यार्थ घ्यायचा नाही. म्हणजे वाणीनं बोलल्यावर जो अर्थ प्रकट होईल तसा अर्थ याचा घ्यायचा नाही. या भंगाचा वाचे म्हणता गंगा गंगा आणि सकळ दोष जाती भंगा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की आजचा हा जो मावंद्याचा कार्यक्रम आहे यांनी गंगा दशहरा आता पर्वकाल चालू आहे सध्या 27 तारखेपासून 27 मे ते 5 जून ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते ज्येष्ठ शुद्ध दशमी याला हिंदू धर्मशास्त्रामध्ये गंगा दशहरा म्हणतात. म्हणजे असं मान्यता आहे. स्कंद पुराणामध्ये वर्णन आहे ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते ज्येष्ठ शुद्ध दशमी जे लोक रोज गंगा गोदावरी किंवा कोणत्या तरी नदीचं स्नान करतात, हवन करतात, दान करतात त्यांचे 10 महापाप नाश होतात या 10 दिवसामध्ये. याला म्हणतात गंगा दशहरा. हा विषय संपला इथे. बरोबर आहे. दुसरी गोष्ट आज गंगा पूजन आहे, माऊंद आहे. आता ती गोष्ट मी मागच्या कीर्तनात सांगितलेली आहे म्हणून इथे त्याची व्याख्या करणार नाही. की संत ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला आले आणि पांडुरंगाला विनंती करून नामदेव महाराजाला तीर्थयात्रेला घेऊन गेले. मागच्या कीर्तनात आपण याची चर्चा केली होती. डिटेल प्रमाणात सगळं सांगितलं होतं म्हणून तो विषय सांगण्याची गरज नाही. फक्त एक प्रकाश टाकतोय की माऊंद म्हणजे का. वारकरी संप्रदायामध्ये माऊंद्याची सुरुवात संत नामदेव महाराजांनी केली म्हणून प्रत्येक वारकरी संप्रदायाचं अवगाहन अनुसारण अवलोकन करणाऱ्या वारकऱ्याला हे गंगा पूजन करावं लागतं. का नामदेव महाराजांनी दंड घालून दिलेला आहे आणि शास्त्राचेही खूप प्रमाण त्याला आपल्याला पाहायला सापडतात. मग ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजाला तीर्थयात्रेला घेऊन गेले. रस्त्याने गेले, गप्पा प्रमाण हरिपाठ वगैरे करत गेले. तहान लागली. नामदेव महाराजानं पांडुरंगाचं नाव घेतलं. विहिरीचं पाणी डायरेक्ट वरती आलं. ज्ञानेश्वर महाराज सूक्ष्म झाले आणि महिमा गरिमा वशित वैशित्व सकाम्य प्राप्ती प्रकाश सिद्धी आहे त्यांच्याकडे. ते बारीक झाले. ते जाऊन त्यांनी ते आहे की नाही काय केलं म्हटले अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजती दुरी दवडिता तेथे दुष्ट गुण नमे निषेध चैतन्याचा वास झाला माझी. 3193 अभंगाचा नंबर 5 चरण. काय अभंग येतो. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती तया घरी शांती क्षमादाय अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजती दुरीदाय. ज्याची भक्ती फ्रेश जबरदस्त दिल खोल की जिसकी भक्ती और बिलकुल खरा म्हणजे काय म्हणता येईल त्याला मला शुद्ध बिलकुल प्युअर ज्याची भक्ती फार शुद्ध म्हटले. भक्तीत जळजळ नाही, फळफळ नाही, मळमळ नाही. लक्षात येत आहे का. त्यांना या सिद्ध्या प्राप्त होतात म्हटले. नामदेव महाराजाला डायरेक्ट पांडुरंगाचं नाव घेतलं पाणी वरती आलंय म्हटले. लक्षात येत आहे का. डायरेक्ट पाणी वरती आलं. हे तीर्थयात्रेला गेले, वापस आले. वापस आल्यावर ज्ञानेश्वर महाराज वापस गेले. नामदेव महाराजांनी काय केलं केळीचे खांब लावले, कलश मांडले, ब्राह्मणाला बोलवलं, गंगा पूजनाचा कार्यक्रम केला. 2-4 ब्राह्मण म्हणले काय आहे तर नामदेव महाराज म्हणले हे गंगा पूजन आहे. म्हणजे काय म्हणले मी आणि ज्ञानेश्वर महाराज 4 धामाची यात्रा करून आलो, काशीचं स्नान करून आलो, त्रिवेणी संगमाचं स्नान करून आलो आणि तिकडून आल्यावर गंगेचं आणि यमुनेत जे पाणी आणलंय ते गंगा पूजन त्या पाण्याची पूजा अभिषेक करून ते सगळ्याच्या अंगावर फेकायचं असतं, त्याची आंघोळ करायची असते, त्याची पूजा करायची असते, ते सगळ्याला वाटायचं असतं. याला म्हणतात माऊंद, याला म्हणतात गंगा पूजन. विषय संपला. ते मागच्या कीर्तनात आपण त्याची चर्चा केली होती. नामदेव महाराजांना गंगा पूजन केलं होतं तेव्हापासून जे वारकरी आहोत आपण कंपल्सरी आपल्याला करावं लागतं असा विषय आहे. तो विषय झाला गंगा पूजन. गंगा दशहरा चालू आहे हा दुसरा विषय झाला. आता चला आता शब्दार्थ घेऊ आपण आणि भावार्थ घेऊ. वाचे म्हणता गंगा गंगा. कोणत्या वाणीनं गंगा म्हटल्यावर सकळ दोष जाती भंगा. 4 प्रकारच्या वाणी आहे. परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी. परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी. आपण ज्या वाणीनं म्हणतोय गंगा 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 गंगा
आणि उदाहरणार्थ आपण जर का एखाद्या तीर्थयात्रेला गेलो आणि आपल्या संचाला यात्रेला नेलं आणि आपल्या पैशानं आपण त्याला कॅन घेऊन दिली गंगेचं पाणी आणायचं, तर आपण काय म्हणतो, भाऊ मग 100 रुपये दिले भाऊ कॅनीचे वापस. म्हणजे आपण आपलं पाप संपवायला तिथं गेलो आणि आपलं ध्यान त्या 100 रुपयाकडं आहे. म्हणजे या व्यावहारिक वाणीनं आपण काय केलं म्हटले, तिथे व्यवहार केला. पाप संपेल का आपलं? जस्ट थिंक अबाउट इट, विचार करा जरा. नाही नाही, पैसे तर घ्यायचेच आहे आपण शास्त्र सांगतं यात्रा करणाऱ्यापेक्षा दुसऱ्याला जो यात्रा करवतो त्याच्यासारखा पुण्यवान कोणी नाही ना. नाही दिले समजा त्यानं तुमच्या कॅनेचे पैसे तर नरकात तो जाईल. कारण की यात्रेमध्ये जाताना कोणाच्या पैशाचा कापूर सुद्धा घेऊ नये असं शास्त्र आहे. कोणाच्या पैशाची काड्याची डब्बी सुद्धा घेऊ नये. जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभार बुडाला, समर्थ रामदास स्वामी म्हणाले. जो आपणची कष्ट ते गेला तोची धन्य. जो स्वतःला म्हणजे स्वतः जो कार्य करतो म्हटले तो धन्य आहे म्हटले. मग आपण काय केलं, त्रिवेणी संगमात गेलो, पण आपण म्हणलो भाऊ तो याकडे सुट्टे नव्हते, तो 5 लिटरच्या कॅनीला माझ्याकडून 100 रुपये घेतले आणि मग आपलं तिथं डुबकी मारल्यावर पाप संपेल का? सांगा बरं आजी, सांगा बरं खरं. ते त्याच्याकरता नाही म्हटले नामदेव महाराज. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा परा पश्यंती मध्यमा. वैखरी म्हणजे व्यावहारिक वाणीनं 100 रुपये मागितले. परा पश्यंती मध्यमा, मध्यम वाणी म्हणजे नाही ऐकलं तर अरे भाऊ मग पैसे देतो का नाही तू. मध्यमा म्हणजे थोडं मधातून, बॉटम ऑफ दी हार्ट. इथून बोलल्यावर नाही कळालं म्हणले अरे देतो का नाही मग पैसे तू. ही झाली मध्यमा वाणी. व्यावहारिक वाणीनं मागितले, मध्यम वाणीनं मागितले, पश्चातापानं जर का मागितले म्हटले. पण हा पश्चाताप जो व्यवहारामध्ये आपण व्यक्त करतोय, अरे भाऊ चुकी झाली रे भाऊ, तुला पैसे देऊन लई चुकी झाली, आता इथून पुढं तुला काय सख्या भावाला सुद्धा पैसे देणार नाही, हा पश्चाताप. आणि याच्या नंतरची जी परमवाणी आहे ही व्यावहारिक वाणी सोडा, ही मध्यम वाणी सोडा. पश्चातापाची वाणी आणि परमवाणी या 2 वाण्यानं जेव्हा माणूस भगवंतासमोर काही मागायला लागतो ना म्हटले, तेव्हा त्याचं मागणं देवसुद्धा पूर्ण करत असतो. आणि म्हणून परा आणि पश्यंती या 2 वाणीनं गंगेचं नाम मुखाला जो घेतो म्हटले, त्यानं गंगेचं स्नान जरी नाही केलं तरी त्याचा फायदा काय, तोच भाव नामदेवराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. सकळा दोष जाती भंगा, सकळा दोष जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मागिरी, दृष्टी पडता ब्रह्मागिरी, दृष्टी पडता ब्रह्मागिरी, दृष्टी पडता ब्रह्मागिरी. सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मागिरी, दृष्टी पडता ब्रह्मागिरी, दृष्टी पडता ब्रह्मागिरी, दृष्टी पडता ब्रह्मागिरी. यथार्थ समाधान नामदेव महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये केलंय. वाण्याच्या दृष्टीनं अभंगाचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न आपण केलाय. वाचे म्हणता गंगा गंगा परम वाणीनं, परम म्हणजे अतिशय मधुर वाणीनं आणि पश्चातापाच्या वाणीनं जो गंगेचं नाव वाचेनं घेतो म्हटले, अशा व्यक्तीचे दोष किंवा 2 पाठ आहे. दुसरा पाप. सकळ दोष जाती भंगा, सकळ पापे जाती भंगा. गंगा स्तोत्र जर का पाहिलं तर लक्षात येईल आपल्या आदि शंकराचार्याने गंगा स्तोत्र बनवलेलं आहे. ज्या लोकांना 10 दिवसात एकही दिवस गंगेची डुबकी मारता येणार नाही म्हटले, त्यांनी या स्तोत्राचा पाठ करावा. आणि हे स्तोत्र म्हणून ब्राह्मणाकडनं, एखाद्या गुरुकडनं किंवा एखाद्या आपल्या वडीलधाऱ्या माणसाकडनं तांब्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये फूल टाकावं आणि फुलानं ते पाणी आपल्या डोक्यावर शिंपडून घ्यावं. देवी सुरेश्वरी भगवती गंगे, त्रिभुवन तारिणी तरल तरंगे.
असं वर्णन आहे. त्याला गंगा स्तोत्र असं म्हटलेलं आहे. गंगा स्तोत्रमिदं फलसारम. गंगा स्तोत्र जरी म्हटलं तर बसल्या बसल्या सुद्धा काय आहे म्हटलं, आपल्याला त्याचं फळ आहे. बऱ्याच वेळेस लोक तीर्थाला जातात, पण तीर्थाला जाऊन पुण्याच्या ऐवजी काय करतात म्हटले, अपोजिट काम करतात, पाप करतात. आणि शिवमहापुराणामध्ये वर्णन आहे. शिवमहापुराणाच्या विद्येश्वर संहितेच्या 12व्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 7. शिवमहापुराणाच्या विद्येश्वर संहितेच्या 12व्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 7 मध्ये असं वर्णन आहे की तीर्थामध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले माणसानं स्नान करावं 1, माणसानं दान करावं 2 आणि माणसानं जप करावा 3. कोणी माणूस केव्हाही कधीही कुठेही, ध्यान द्या, केव्हाही कुठेही कधीही कोणत्याही तीर्थात जा, स्नान करावं 1, दान करावं 2 आणि जप करावं 3. या 3 गोष्टी नाही केलं, थोडं जरी पाप केलं म्हणले, तीर्थामध्ये थोडं जरी पाप केलं तर पाप असं डोंगरावानी वाढतंय. तुम्ही तिळावानी पाप करा म्हणले तीर्थात, वाढतंय डोंगरावानी, आणि पुण्य करा तिळावानी, ते सुद्धा वाढतं डोंगरावानी. म्हणून असं वर्णन आहे, पुण्यक्षत्रे निवासेही पाप मनवपी नाचरेत, यदग्रहे वसती पापम दृढम भवती भूसुराः. पापे दृढम भवती भूसुराः, पुण्यक्षत्रे निवासेही पापम मनवपी नाचरेत. अध्याय नंबर 12 श्लोक नंबर 7 शिवमहापुराण. थोडं सुद्धा पाप करायचं नाही म्हटले. थोडं जरी पाप केलं म्हणले, उदाहरणार्थ 1 बिडी जरी मारली तर 1000 बिडी पिल्याचं पाप. 1 सिगरेट आणली तीर्थक्षेत्रात, 1000 सिगरेट आणल्याचं पाप. म्हणजे असं वर्णन तुम्हाला मी थोडं सोपं करून ते सांगितलंय. म्हणून पापाची छुट्टी आणि पुण्याचं वेलकम तीर्थामध्ये झालं पाहिजे. काय फायदा आहे तीर्थामध्ये? जर का उदाहरणार्थ आता पंढरपूरच्या वाऱ्या निघतील, मला एका गोष्टीचं उत्तर द्या ना. पंढरपुराच्या वाऱ्यामध्ये आजकाल आपल्याला हायटेक वारी पाहायला सापडते आहे, पण पंढरपूरच्या वारीमध्ये इथून नमन आहे आपलं, जे जात आहेत त्यांनाही, आणि आपणही जातच असतो म्हणा, पण सगळ्या दिंड्यामध्ये मला खरं सांगा, नियमाचं भजन करणारे कमी. काकडा कशाला म्हणतात हे ज्याला माहीत नाही ते जास्ती, हरिपाठ ज्याच्या पाठ नाही हे जास्ती, ज्याच्या गळ्यात लायसन नाही ते जास्ती, जेव टाळ वाजवत त्याला जायचं नाही ते जास्ती, गपाट्या मारत टाळ्या वाजवत एका जनार्दनी वारी करीन धन्यतोबा संसारी. लक्षात येत आहे का मी काय बोलतोय? स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ, विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मिळी गदा रुळी आनंद आहे, ध्वजे कुंचे गरुड टके श्रंगारणिके करुणी, तुका म्हणे हीच नीट जवळी वाट वैकुंठ. 1915 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची गाथा. कशा करता वारी आहे म्हटले? कशा करताय? तुकाराम महाराजांना नेण्याकरता विमान आलं होतं, तसं आपल्याला गरुडानं तरी पाहावं असं भाव आहे अभंगाचा. जाण्याला विरोध नाही हो तुमच्या, शुद्ध होण्याकरता जायचं आहे, पण वारीमध्ये जाऊन जर का आपली तंबाखू सुटत नाही, बिडी सुटत नाही, सिगरेट सुटत नाही, आपलं चित्रपट पाहणं सुटत नाही, फोन करणं सुटत नाही, आणि मग आपल्या जर का वासना तिथे संपत नसतील, तर अशा कितीही वाऱ्या जरी तुम्ही केल्या म्हटले तर हे शिवमहापुराणाचं प्रमाण तिथे लागू आहे की दुसरे जे लोक तुमच्या बराबरीनं पाप करणार आहे ना, त्या सगळ्याचं पाप तुम्ही बरोबर घेऊन येणार आहे. मग नुसतं आपण म्हणतो मी लई वाऱ्या केल्या महाराज, पण पांडुरंग काही माझ्याकडं पहिना, आणि करून करून भागलो मी, आणि देवपूजेला लागलो मी. हे कोणा करताय? वाचे म्हणता गंगा गंगा सगळं पापे जाती भंगा. लक्षात येत आहे का? 5 मिनिटं फक्त तुम्ही जर का रोज एक नियम केला नाही, एका देवाचा जप एका जागेवर, एकच देव, एकच जागा आणि एकच मंत्र, तर 365 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये बदल सापडतो. असे बरेच प्रमाण तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये आहे. तुका म्हणे देवा तुमची न घडेची सेवा, तुका म्हणे रोग आणि वारी भवा ऐसा भोग. पण नाम घेताना सुद्धा नाम घेणारे लोक कमीच आहे. तिथं वारीमध्ये लोक जे चालले ना, सगळे वारीवाले आता नवीन ज्या दिंड्या निघायला लागले ते बिचारे फार परेशान होऊन गेले. दादासाहेब भाऊ का टाळकरीच भेटना त्यांना, मृदंगाचार्यच भेटना. आजकाल जे झालं ते सगळं कमर्शियलायझेशन झालं की मी काय बोलतोय लक्षात घ्या. हां, आणि तेवढी शुद्धता आणि तेवढी इमानदारी फक्त तुमचा तालुका सोडला तर नाही राहिली. जे इकडे तुमच्या बेटावर जे खरोखर जे पहारेकरी आहेत, तो पहारा दिवस रात्र अखंड विना चालतो. हे वैजापूर गंगापूरचं वैभव म्हटलं पाहिजे. इकडे पाहायला सापडतं ते, तिकडे कुठं राहिलंय? हे कशा करताय माहिती का? जुने वारकरी दांडुका घेऊन उभा राहिले नाही आणि नवीन आपण कोणालाही प्रवेश देतोय. आता ते माझ्याही एकट्याच्या हात नाही, मी काय करावं? वय तुम्ही मला म्हणले मी आता सनसन म्हणून दाखवतो तुम्हाला. इथे
उठा उठा प्रभात झाली चिंता श्री विठ्ठल माऊली दीन जनाची सावली येई धावणी स्मारताची पंढरपूरचे भीमातटी सुंदर मनोहर गोमडे दोन्हीकडे ठेवण्याकडे भेटीसाठी निष्ठ तसे किरीट कुंडले मंडित श्रीमुख्याती सुंदर शोभत गळा वैजंती डुल्लत हारम मिरवत तुळशीचा सुरेख मूर्ती सगून सावळी कंठी कौस्तुभे कावळी केशर उटी परम आगळी बुक्का भाई बिलसत असे पितांबर कसला कटी अक्षबीट चरण तळबटी सगळं सौंदर्य सुखाची पेटी हृदय संपुष्टी आठवते अति प्रिय आवडे तुळशी बुक्का तैसीच प्रीती करा भोळ्या भाविका नामा पदपंकज पादुका श्री मस्तकी वंदित असे 5 नंबर 6 अभंग नंबर 1 आकड्याचे 12 अभंग प्रकरण नंबर 3 उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरनाथा भावेचरणी ठेवा माता चुकी व्यथा जन्माचा धनदारा पुत्र जनबंधू सोयरे पिशोना सर्व मिथ्या हे जाणून शरण रेगा देवासी माया विनय भलमर करा म्हणतं मी माझे घरे येतो संपत्तीचे वार सासक वारा जाईल आयुष्य जाता आहे पहा काळ जपत असे महा स्वयताचा गौरवा ध्यानी राहा श्रेयाचा चंतचरणी भावधारा आता पूर्ण म्हणायला वेळ नाही पूर्ण सांगितलं तुम्ही म्हणता कीर्तन आहे का काय आता काकडा हरिपाठ नाही लागन पूर्ण म्हणू शकत नाही ते दुर्दैव आहे आपलं पण किती कीर्तनकाराला येतंय हे अंदर की बात है ये सस्पेन्स की बात है हां आता तुमचं नाही म्हणत आहे मी इथं वैजापूर गंगापूरमध्ये सगळे टाळ करता आहे किती कीर्तनकाराच्या किती गायक वादकाच्या हे पाठ आहे हे आपण पाहत नसल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये संप्रदाय आणखीन अज्ञान अंधकारामध्ये जाणार आहे हे निश्चित आहे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विषयांतर नाहीये मला माफ करा मी खूप इमोशन कंट्रोल करतो स्वतःचे पण काय आहे ना आमची जवळपास 6 ते 9 घंटे साधना असते त्याच्यामध्ये वारकरी साधना 3 घंटे आम्हाला करावीच लागते त्याच्यामध्ये काकडा ज्ञानेश्वरी गाथा हरिपाठ रोज करावं लागतं कारण की आळंदीचे विद्यार्थी आहोत सांप्रदायिक आहोत नंतर तर आम्ही वृंदावनला राहतो तिकडचंही करावं लागतं तर कुठेतरी पश्चाताप येतो आपण एवढं करून जर का लोकांना कदर नसेल महाराज आजकाल मिशी नाही फुटली तर कीर्तनकार यायला लागला बालकीर्तनकार समाजाला कळे ना साहेब काय करावं काय तुम्ही जे पैसे खर्च करतात ना पैसा वसूल कार्यक्रम असला पाहिजे आय एम डोंट क्रिटिसाइज टू एनी ऑफ द स्पिरिच्युअल ओरेटर अँड द लीडर कोणाची टीका नाही करत आहे मी वस्तुस्थिती सांगतो आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे कीर्तन ज्याच्याकडून करायचं आहे ना का हा कुठं आळंदीला राहिलाय का हरिद्वारला राहिलाय का वृंदावनला राहिलाय का याच्या काकड्या पाठ आहे का शिवाजी बाबा याचा हरिपाठ पाठ आहे का प्रमाण म्हणू शकतो का सगळ्याला साबदून घेऊ शकतो का तुम्ही आमच्या सारख्याला साबदून घेऊ शकता का वय कीर्तन झाल्यावर मांडी लावून बसू शकतो का 2-4 शब्द गोड बोलू शकतो का नाही तर तुमचा 36चा आकडा मी तुला कीर्तनात बोला ना तू मला बोलू नको हां खरं का खोटं गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत म्हणले ना आपला संप्रदाय मागं पडण्याचं कारण बाकीचे संप्रदाय मागून येऊन पुढं निघून चालले पण आपल्या संप्रदायामध्ये क्रायटेरिया राहिला नाही आचारसंहिता राहिली नाही कीर्तन ठेवणारेच प्रॉपरली लोक तुमचं नाही सांगत आहे बरं का मी नाही तर तुम्ही म्हणता मी तुमचा आहे बाबा मी तुम्हाला युनिव्हर्सल जेन्युइन बोलतोय आजकाल जे कीर्तन महोत्सव झाले कीर्तन वेगळ्या उद्देशानं ठेवण्यात यायले गर्दी जमण्याकरता जे कीर्तन ठेवण्यात चालले ते कीर्तन ठेवणारे सुद्धा या ठिकाणी पूर्ण सांप्रदायिक नाही आहेत आणि म्हणून कीर्तन ठेवणाऱ्याला सांप्रदायिक ज्ञान नसल्यामुळे जो कीर्तन सांगणाऱ्याला बोलवतात चांगले मोठमोठे कीर्तन सुद्धा सांगायला लागले आता की जगद्गुरु संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले नाही अरे हे दुसऱ्यानं बोलावं हे ठीक आहे पण हे चांगल्या कीर्तनकारानं बोलावं मग सगळंच उघड झालं ज्या कीर्तनकाराने हे सांगितलं की तुकाराम महाराज वैकुंठाला गेले नाही त्याचं सगळंच निघलं की गोकुळाष्टमी दिवशी त्यानं भाजीपोळी मागितली काय आणि एकादशी ह्या मग लोक सगळं गावासोबत किडे सुद्धा रगडल्या जातात झाकली मूठ होती 1.25 लाखाची ठेवायची बाबा मी काय म्हटलं झाकली मूठ होती ना 1.25 लाखाची ठेवायची आणि तुम्हाला खरं सांगू का एका गोष्टीचं मला उत्तर द्या विषय निघाला म्हणून तुम्हाला माफी मागून मी बोलतो तुकाराम महाराज आपले तुकाराम महाराज म्हणून आपण आहे असं म्हणताना विचार करताना सुद्धा आपल्याला लाज वाटली पाहिजे की जगद्गुरु संत तुकाराम महाराजाचा तो शब्द मी वापरत नाही लोक म्हणतात ते झालं अरे बाबा जे लोक म्हणतात जगद्गुरु संत तुकाराम महाराजाचा खून झाला ते म्हणणारे वारकरी नाही ना हो आणि आम्हाला प्रमाणित वारकऱ्यांचं मान्य आहे ना जे म्हणतात ते लांडगे लबाड कुत्रे आहेत ते त्यांना नरक आज नाही उद्या पक्का आहे पुरोगामी विचाराचे आहेत ते पण आपल्या कीर्तनकारानं आपल्या टाळकऱ्यानं आपल्या भजनानं हे म्हणावं आणि एका गोष्टीचं मला उत्तर द्या बागेश्वर धाम सरकार त्यांनी तिकडं त्यांच्या राज्यात कथा करत असताना चुकीनं सांगितलं की महाराष्ट्र में एक प्रसिद्ध संत हो गए संत तुकाराम महाराज उनकी जोरू उनको डंडे से पीटती थी तर इथं पुण्याला कथेला आल्यावर धीरेंद्र कृष्ण शास्त्री बागेश्वर धाम सरकारला नाक घासून माफी मागावी लागली ज्या तुकाराम महाराजाची त्या तुकाराम महाराजाचा खून झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना खून करणाऱ्याला जिवंत सोडलं असतं का छत्रपती शिवाजी महाराजांना अरे छत्रपती शिवाजी महाराज 1680ला गेले ना
कधी गेले सांगा ना पटकन, बरोबर आहे का? 1680ला. आणि तुकोबा आहे 1650ला. काय आहे त्यांचं? म्हणजे तुकोबा राजांचं निजधाम गमन झाल्यावर, वैकुंठ गमन झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि त्यांच्या एरियात होते ते. जिवंत सोडलं असतं का छत्रपती शिवाजी महाराजांना? प्रमाणात तर सोडूनच द्या तुम्ही. संत जे प्रमाण सांगतात ते आम्हाला मान्य आहे. आणि याच्या उलट सांगतो तुम्हाला, ह्या 350 वर्षामध्ये जर का तुम्हाला जाणूनच घ्यायचं असेल तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन झालंय की नाही झालं, आणि जे लोक म्हणतात नाही झालं, त्या लोकांनी एक काम करा ना भाऊ, तुम्हाला एवढीच हौस आली तर साधना करा. आणि साधनेनं ते सायन्स फिक्शन पिक्चर असतात, त्या पिक्चरमध्ये दाखवतं की माणूस 350 वर्ष मागं जातो. आता तुम्हाला जे वाटायचं ते वाटू द्या, पण आता हे ऐकाच मग. जे बांडगुळं उठलेत आणि म्हणजे वारकरी संप्रदायाची भावना ज्यांना वारंवार खराब करायची आहे, वारकऱ्यांच्या श्रद्धा वारंवार ज्यांना खराब करायच्या आहे, जे पुरोगामी विचाराचे आहे, जे खाणारे पिणारे लोक आहे, माळ कशाला म्हणतात, गंध कशाला म्हणतात हे ज्यांना माहीत नाही, अशा लोकांना साधना करावी आणि 350 वर्ष मागं जावं तुकाराम महाराजांच्या काळात आणि जाऊन डोळ्यानं पाहावं विमान आलतं का नाही आलतं ते. एवढीच जर का हौस आली समजत. अरे बाबा महाराज सातारकरांना सुद्धा सांगितलं, निळोबा राहायचं प्रमाण आहे त्याला, रामेश्वर शास्त्रींचं त्याला प्रमाण आहे की नाही, सगळ्यांचे प्रमाण. आता ते कीर्तन काही हे काही तुकाराम बीजेचं कीर्तन नाही म्हणून मी थोडंसं विषांतर होईल म्हणून ते प्रमाण इथे सांगत नाही. लक्षात येत आहे का? आपल्या वारकऱ्यांना म्हणणं म्हणजे किती चूक आहे. एवढं करून ते दिलंय म्हटलं, आता निषेध आहे. कमीत कमी ठेवणाऱ्यालाच होते, ठेवड्याला सुद्धा देवानं सद्बुद्धी द्यावं. जे म्हटलेत की तुकाराम महाराज वैकुंठ गमन झालं नाही अशा लोकांचे कीर्तन तरी ठेवू नका म्हणले, पण समाज एवढा हुशार आहे पुन्हा ठेवीनच बुवा. म्हणजे समाजाला काही कळणं वळणं झालं. आता खरं म्हणजे खरे वारकरी ज्यांनी मेहनत केली, 12-12 वर्ष आळंदीला राहिले, 10-10 वर्ष वृंदावनला राहिले, ह्या महाराजांनी काय तर चांगल्या लोकांची कदर नाही राहिली. थोडा भापका दिसला का थोडं कमी आलं का, तर आपले लोक जे आहेत ना म्हटले हे खरं अध्यात्म नाही आहे, हे लक्षात घ्या. हा अभंगच कसा आहे, थोडं विषांतर जास्ती होईल म्हणून मी थोडंसं आवर्त घेतोय. असो, तो व्यक्तिगत विषय होता. मी माझ्या भावना व्यक्त केल्या. प्रत्येक कीर्तनकारांना भावना व्यक्त केल्या. मी जर का नाही सांगितलं तर लोकांना वाटलेला प्रेझेन्स ऑफ माइंड नावाची काही चीज आहे कडे, म्हणजे सध्या तो सनसनीखेज मुद्दा चालू आहे बा. आणि तुकोबा रायांचं वैकुंठ गमन निश्चित झालेलं आहे. सगळ्या वारकरी संप्रदायाची श्रद्धा आहे. त्याच्याकरता वैकुंठवासी ब्रह्मलीन निवृत्ती बाबा वक्तेंना खूप युद्ध केलं, खूप संघर्ष केला त्यांनी बाबांनी त्याच्याकरता. गुरु रामभाऊ महाराज राव संघर्ष करतायत. हे सगळेच लोक, असं कोणीच नाही. पण जो कीर्तनकार म्हणतो वैज्ञानिक दृष्ट्या आणि प्रॅक्टिकली ते तिकडंच म्हणा भाऊ, तुला वैज्ञानिक व्हायचं, तू मोठा नासाचा सायंटिस्ट होय का काय व्हायचं होय, इकडं वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही सायन्स जरूर सांगा, तुम्ही विज्ञान जरूर सांगा. आता 1 लोटा जल आणि सभी समस्या का हल, श्रद्धा की अंधश्रद्धा सांगा बरं, याच्या मागचं विज्ञान सांगा ना. अरे सांगा ना बाबा, मी तुम्हाला विचारून राहिलो, मला माहित नाही ना. 1 लोटा जल आणि सभी समस्या का हल, श्रद्धा की अंधश्रद्धा, शिवमहापुराणात लिहिलेलं नाही. पण सांगा ना, श्रद्धा आहे का अंधश्रद्धा ते तर सांगा. आता मला माहित नाही ना, मी भ्यायला लागलो तुम्हाला उत्तर द्यायला. श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे? शिवमहापुराणामध्ये जरी लिहिलेलं नाही, अंधश्रद्धा नाही वो श्रद्धा आहे का? त्याच्यामध्ये जलतत्व आहे. कारण की आपण एक तांब्याभर पाणी काय करतो, शंकराला वाहतोय. आणि जलतत्व जर का माणसाच्या शरीरात नसलं तर माणूस मरून जाईल. पंचभूताचा गोंधळ केला असं एका ठाई मिळेल. 830 अभंगाचा नंबर. या पंचभूतापैकी एकही भूत जर का निघून गेलं तर माणूस लगेच मरणार आहे. जलतत्वाला दर्शवतं ते. 1 लोटा जल आणि सभी समस्या घाल काय करतं, महादेवाला आपण जल अर्पण करताना आपल्या घरातले सगळ्या श्रद्धा, आपले सात्विक स्पंदनं त्या तांब्यातल्या पाण्यात महादेवाला जातात आणि महादेवापर्यंत आपली विनंती जाती. अशी एक मान्यता आणि अशी एक भावना, असं त्याच्या पाठीमागचं विज्ञान लावायला हरकत नाही. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. असो तर वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. हरे विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. परा आणि पश्यंती या 2 वाण्यांना जो गंगेचं नाव घेतो म्हटले, गंगेबद्दल श्रद्धा व्यक्त करतो, गंगेबद्दल सात्विक भाव व्यक्त करतो. अशा आध्यात्मिक माणसाचे म्हणू आपण, सात्विक माणसाचे म्हणू, किंवा वारकरी धरा किंवा वैष्णव धरा, कोणत्याही संप्रदायाचा असेल, पण
शुद्ध वाणीनं आणि पश्चातापाच्या वाणीनं पाप झाल्याच्या नंतरचा जो पश्चाताप आहे, महापाप झाल्याच्या नंतरचा जो पश्चाताप आहे, वाईट गोष्ट जी जीवनात आपल्याकडनं घडली, जी नको घडायला होती, त्याच्यानंतरचा जो पश्चाताप आहे, त्या पश्चातापाच्या वाणीनं, परम म्हणजे शुद्ध आध्यात्मिक वाणीनं जेव्हा या वाचनं आपण गंगा गंगा म्हणतो, तेव्हा त्या दोषाचा भंग नामदेव महाराजांना अभंगात सांगितला. आता नेमकी ही गंगा म्हणजे कोण? या गंगेला 4 नावं आहे. जन्मदास तिचं खरं नाव आहे गंगा, दुसरं नाव आहे तिचं विष्णुपदी, तिसरं नाव आहे तिचं भगीरथी म्हणजे भागीरथानं आणली, आणि चौथं नाव आहे तिचं जान्हवी. थोडक्यामध्ये श्रीमद भागवताच्या नवमस्कंदामध्ये 8वा आणि 9वा स्कंद पहा, लक्षात येईल. एक सगर नावाचा राजा झाला. सगर नावाच्या राजाला 2 बायका होत्या. एकीचं नाव होतं केशिनी आणि दुसरीचं नाव होतं सुमती. शुकाचार्य राजा परीक्षितीला शुक्ताल तीर्थामध्ये श्रीमद भागवतामध्ये याचं वर्णन करून सांगतात. एकीचं नाव केशिनी, दुसरीचं नाव सुमती. 2 बायकापैकी एका बायकाला 60,000 पोरं झाले. सगर राजाच्या 2 बायकापैकी एका बायकाला 60,000 पोरं झाले. त्यांचं नाव बापाच्या नावानंच ठेवलं. आता 60,000 झाले म्हणले कुठं नाव वेगळं ठेवणार आहे, मग त्या 60,000 पोरांचं नाव ठेवलं सगरच. काय ठेवलं? सगरच. आणि दुसरी जी बायको होती तिला एक मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं असमंजस. काय ठेवलं? असमंजस. आता असमंजसचा मराठीतच अर्थ घेतला, सरळ मराठी कोशामध्ये पाहिला तर त्याचा अर्थ होईल असमंजस, म्हणजे ज्याच्यामध्ये बिलकुल समज नाही, बिलकुल ज्ञान नाही. म्हटले व्यावहारिक ज्ञान तर सोडा, म्हणले आध्यात्मिक ज्ञान तर नाहीच नाही, पण व्यावहारिक ज्ञान नाही, म्हणजे त्याला भागवतामध्ये मूर्ख पुत्र असं म्हटले. असमंजस, ज्याच्यात बिलकुल समज नाही म्हटले, असा होता तो. और्य नावाच्या ऋषीनं सगर राजाला सांगितलं, राज्याच्या वृद्धीकरता तू यज्ञ कर म्हटले. यज्ञाकरता एक घोडा सोडल्या जायचा जुन्या काळामध्ये, धन लागायचं ना यज्ञाला. सगर राजाने एक घोडा सोडला, घोड्याच्या डोक्याला पत्र बांधलं की आमच्या इथे खूप मोठा यज्ञ चालू आहे, हा घोडा यज्ञाला लागणाऱ्या धनाकरता आलेला आहे, तुम्ही धन देऊन टाका, आणि तुम्ही जर का धन नाही दिलं तर आम्ही युद्ध करून धन घेऊ, असा नियम असायचा जुन्या काळात. म्हणजे युद्धाचा जर का समजा तो घोडा आला यज्ञाचा, तर त्याच्या डोक्यावरचं पत्र, रामायणात सुद्धा तसं वर्णन आहे. शामकर्ण नावाचा घोडा सोडला होता भगवान रामानं, लवकुशानं बांधला, लक्ष्मण त्याच्यानंतर भरत, शत्रुघ्न, हनुमान सगळे बेशुद्ध पडले. रामालाही बाण मारला, पोलाने रामायण म्हणून दाखवलं, असं रामायणात वर्णन आहे. चला विषांतर नको, वाढत जाईल आणि संपायचं नाही आपलं मॅटर. त्याच्यामुळे हे इकडे भागवतामध्ये मला सांगायचं काय आहे, ते घोडा सोडला आणि त्याच्या डोक्याला पत्र होतं. आता तो घोडा पळत 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 सईकडे गेला आणि धन घ्यायला लागला. इंद्राला वाटलं हा यज्ञ जर का यशस्वी झाला सगर राजाचा तर माझ्या पदाला धोका आहे. सगर राजा काय माझं इंद्रपद घेईल आणि माझ्या खुर्चीवर बसेल. आपण काहीतरी काय केलं पाहिजे, म्हणजे योजना केली पाहिजे म्हटले, हा यज्ञ पूर्ण नाही होऊ दिला पाहिजे. म्हणून इंद्रानं काय केलं, तो घोडा फिरत असताना तो घोडा इंद्रानं काय केलं, हरण केला. म्हणजे तो घोडा इंद्रानं असा लपवला. इंद्रानं घोडा हरण केला, घोड्याच्या गळ्याला जी दोरी होती ती दोरी बांधली, आणि ती दोरी घेऊन इंद्र भारताच्या पश्चिम दिशेला गेला. पश्चिम बंगालमध्ये गेला. तेव्हा तिथं फक्त सागर होता, गंगा नव्हती. मग गंगा तिथं आल्यावर ते गंगासागर झालं. त्या पश्चिम बंगालला जी गंगासागर म्हणतात ना आज, तिथे भगवान विष्णूचे 24 अवतारापैकी कपिल महामुनी नावाचा अवतार तिथं एका गुफेमध्ये तपश्चर्या करत होते. सांख्यशास्त्राची निर्मिती त्यांनी तिथं केली होती. तर कपिल महामुनीचा पश्चिम बंगालला गंगासागरच्या तटावर, त्या समुद्राच्या तटावर जी गुफा होती, त्या गुफेमध्ये ते तपश्चर्या करत बसले होते. इंद्रानं मुद्दाम जाणून बुजून युद्ध होईल आणि हे सगळे जळून खाक होतील या खुळसड भावनेनं त्या सगर राजाचा यज्ञाचा चोरलेला घोडा तो कपिल महामुनीच्या गंगासागराला गुफेच्या बाहेर नेऊन बांधला. घोडा सापडेना, यज्ञ बंद पडला. वडिलांना आज्ञा दिली 60,000 पुत्रांना की पुत्रो जाओ, जब तक हमारे यज्ञ का अश्व नहीं मिलता तब तक यज्ञ को हम पुनः शुरू नहीं कर सकते. पूरा चप्पा चप्पा छान मारो भारत देश का और कहीं ना कहीं हमारा अश्व मिल जाएगा. हे पोरं फिरायला लागले. फिरता 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 यांनी सगळं दक्षिण उत्तर सगळं झालं यांचं. दक्षिण उत्तर पूर्व पश्चिमेला आले. पश्चिमेला कलकत्त्याहून पश्चिम बंगालला, पुढे वेस्ट बेंगॉलला गेले. पश्चिम बंगालला गेले, तिथे तो सागर दिसला. सागराची तिथे आश्रम दिसला, आणि तिथं भगव्या कपड्यावर कपिल महामुनी दिसले, आणि तिथं घोडा बांधलेला दिसला. विचार नाही, पूस नाही. कच्च्या कानाचं माणसानं कधी नसावं, नाही मोठं नुकसान होतंय माणसाचं. लोक म्हणतात की अकबर बादशाह सुद्धा कच्च्या कानाचा होता, खूप नुकसान झालं त्याचं. कच्च्या कानाचं म्हणजे एखाद्यानं सांगितलं ह्यो तुमच्याबद्दल असं म्हणतो, तर त्याची शहानिशा आपणच करायची, दुसऱ्याचं ऐकायचं नाही. काय माहिती तो समोरचा जो सांगतोय त्याला एखाद्या माणसाला आपल्यापासून तोडायचं असेल तर. ह्या समोरच्यांनी यांनी काय केलं, 60,000 पुत्रांना. कपिल महामुनी विष्णूचा अवतार आहे, विष्णूचा आहे, नारायण आहे, हे यांच्या लक्षात आलं नाही. यांना वाटलं
ये ढोंगी यहाँ पर ढोंग कर रहा है, स्वांग रचा रहा है, इसने हमारा अश्व चुरा करके यहाँ पर बांध दिया है और अभी हमको देख करके आंखें बंद करने की नौटंकी कर रहा है. म्हणजे इंद्रानं चोरलेला घोडा तिथं नेऊन बांधला आणि त्यांना वाटलं कपिल महामुनीनं चोरला. या 60,000 सगर राजाच्या पोरानं हातात तलवारी घेतल्या आणि हे मारायला गेले. कोणाला? कपिल महामुनीला. कपिल महामुनीला जसे मारायला गेले तर भागवतात 2 भाव लिहिले. कपिल महामुनी शांतीचा सागर आहे, त्यांनी काहीच केलं नाही, ॲटोमॅटिक जळून खाक झाले. आणि दुसरा भाव शुकाचार्याने राजा परीक्षितीला सांगितला की कपिल महामुनीला हे जसे मारायला गेले तसे कपिल महामुनीने आपले डोळे उघडले आणि डोळ्यातून निघालेल्या क्रोधाग्नीनं हे 60,000 सगर राजाचे पुत्र जळून खाक झाले. तिथेच यांच्या अंगाची रक्षा झाली, राख राख झाली. आता काय हरकत आहे मग? राख झाली तर माणूस मिळाल्यावर राखच होत आहे ना हो. शिव महापुराणामध्ये सांगितलंय भस्म लावायला पाहिजे. नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मंदाकिनी सलिलचंदनचर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प पूजिताय तस्मै यकाराय नमः शिवाय वसिष्ठ कुंभोद्भव गौतमार्य मुनीन्द्र देवाल चितशेखराय चंद्रार्क वैश्वानरलाचनाय तस्मै यकाराय नमः शिवाय. शंकर स्वतःच्या अंगाला भस्म लावतात. म्हणले भस्म लावलंच पाहिजे माणसानं, जरा जरा लावलंच पाहिजे. काहून? भस्म लावणाऱ्या माणसाच्या लक्षात राहतं की जादा करू नये, कारण की एक दिवस आपल्याला बी भस्मच व्हायचं आहे. मेल्यावर माणूस, बरोबर आहे ना. इट इज कॉल्ड ॲज अ फ्युनरल टू यू नो माय डिअर. अंतिम संस्कार, लास्ट स्टेशन इन आवर लाईफ. किती रेल्वे स्टेशन फिरा म्हणले, शेवटचं स्टेशन तेच आहे म्हणले. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्षेला ठाव स्मशानीचा, रडते रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्म. 1457, 1458, 59 आणि 1460 पिंडदान पिंडे, आपले मरण देखील, हे असे ते 10व्याचेच अभंग आले 4 लाईनमध्ये. मला सांगायचं का, माझ्या बोलण्याचा उद्देश लक्षात घ्या. माणसाचं भस्मच होणार आहे म्हटले, मग भस्म झालं तर होऊ द्या ना म्हणले. अहो पण तसं नाही ना. भस्म कसं, माणूस मिळाल्यावर मग ते रडणं, त्याच्यानंतर ते माणसाची तिरडी रामनाम सत्येन त्याला घेऊन जाणे, आणि मग त्याच्यानंतर ते पोराच्या हातामध्ये मटकी गिटकी, तुका म्हणे माळ गुंतली राहटी गाडग्याची सुटी फुटली या 942 अभंगाचा नंबर किती या काळाचा स्वसावा वळसा लागला सरीसा पाठी पाठी लक्ष 84ची करा सोडवण रिघा या शरण पांडुरंगा. प्रोसेस कंप्लीट झाली पाहिजे तेव्हाच मोक्ष भेटतो म्हणले. म्हणजे मेल्यानंतरचंही तो जे पॅटर्न आहे म्हणले, काय म्हणता येईल त्याला, प्रॅक्टिकल कंप्लीट झालं पाहिजे बा. तसं नाही, हे डायरेक्टच राग झाली नाही यांची. म्हणजे डायरेक्ट मरण पावले कोणाचा, अंतिम संस्कार नाही बाबा. राग सावणं नाही, 10 नाही, 13 नाही, 14 नाही, 6 मासे बळीनं नाही, गेलेल्या माणसाचं पिंड बाप दादात अंजात पंजात मिळवणं नाही. कसं काय मोक्ष भेटणार यांना? हे 60,000 जळून खाक झाले, कोणती राग कोणाची काहीच कळलं ना मावल्या हो. मग आता सगर राजाला वाटलं करायला गेलं तो काय, झालं काय. सगर राजानं काय केलं, सगर राजाच स्वतःचा मुलगा दुसरा, आता 60,000 मेले आणि दुसऱ्या बायकोचं पोरगं येडं होतं, त्याला काहीच कळणार. आता तर म्हणले आता अवघडच झालं. पण दुसऱ्या पोराचं पोरगं होतं, दुसऱ्या पोराचं पोरगं, ते जे येडं पोरगं होतं का असं म्हणजेच, त्याला एक पोरगं होतं, त्याचं नाव सांगितलं अंशुमान. भागवतात अंशुमानाला सांगितलं बाबा हे सगळे जे तुझे काका मरण पावले का यांची काहीतरी व्यवस्था करून कपिल महामुनीला शरण जा, तेच काहीतरी मार्ग सांगतील म्हटले. आणि मग कपिल महामुनीकडे अंशुमान गेला आणि आमच्या पूर्वजांकडनं काकांकडनं चुकी झाली, त्यांनी तुम्हाला त्रास दिला, तुमच्या क्रोधाग्नीनं जळून खाक झाले का कसे झाले मला माहिती नाही, पण त्यांना मोक्ष द्यायचा आहे. त्यांचा 10वा 13वा झालेला नाही, डायरेक्ट जळून खाक झाले म्हणले. कोणाचं 10वं 13वं राग सावडणं नाही, मग काहीतरी झालं पाहिजे. ते म्हणले आता समुद्र तर त्यांना मोक्ष देऊ शकत नाही, मोक्ष देण्याचं सामर्थ्य फक्त गंगेत आहे. आणि गंगेचा जन्म श्रीमद भागवताच्या 8व्या स्कंदामध्ये सांगितला. ऐका ना आता, भगवान विष्णू वामन होऊन बळीच्या यज्ञशाळेमध्ये 3 पावलं भूमी दान मागायला गेले. 3 पावलं भूमीमध्ये भगवान विष्णू वामनानं पहिल्या पायानं सगळा मृत्यूलोक आटला, दुसऱ्या पावलानं स्वर्गलोक आटला. तर दुसऱ्या पावलानं जेव्हा स्वर्गलोक आटताना हा उजवा पाय जेव्हा भगवान वामनानं वरती नेला, तो उजव्या पायाचा अंगठा आकाशाला लागला आणि आकाशाला लागल्यावर भगवान विष्णू वामनाचा उजवा अंगठा फुटला आणि उजव्या अंगठेतून गंगेचा जन्म झाला. पाण्याची गंगा बाहेर आली, तिचं खरं नाव गंगा विष्णू वामनाच्या पायातून निघाली म्हणून तिचं नाव विष्णूपदी, दुसरं नाव गंग्या. ती विष्णू वामनाच्या पायातून निघून स्वर्गात गेली 4 रस्त्यानं आणि भारतात आली 2 रस्त्यानं. पुढे ऐका,
अंशुमानानं तपश्चर्या केली गंगेची. कोणत्या? विष्णू वामनाच्या पायातून निघालेली गंगा जी स्वर्गात गेली, त्या स्वर्गेतल्या गंगेला गंगा सागराला मिळवून 60,000 पोरं जे जाऊन खाक झाले ना सागराच्या तटावर, मकर संक्रांतीच्या दिवशी ती गंगा तिथं मिळवायची आणि ती राख त्यांच्या राखेहून गंगा घेऊन जायची. म्हणजे हे मी कशा करता सांगतोय, लक्षपूर्वक ऐका. अंशुमानाला अपयश आलं, अंशुमान मरण पावला, तो गंगेला वरतून खाली आणू शकला नाही, स्वर्गातून मृत्यूलोकामध्ये आणण्यामध्ये त्याला अपयश आलं. अंशुमानाचा मुलगा दिलीप, शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, दिलीपालाही अपयश आलं. दिलीपाचा मुलगा, त्याचं नाव भगीरथ. आणि भगीरथानं मात्र काय केलं, भगीरथ सक्सेस झाला. भगीरथानं बिलकुल स्कोअर कंप्लीट केला. भगीरथानं अशी म्हणजे साधना केली गंगेची की गंगेला यावंच लागलं. क्या चाहते हो पुत्र माँ, मेरे पूर्वज जो मर गए हैं ना कपिल देव की साप से, उनकी रक्षा यहाँ पे धरी की धरी रह गई है. उनकी रक्षा को तेरा पवित्र जल यदि स्पर्श हो जाए तो उनका मोक्ष हो जाएगा. अरे बाबा, पहिलेच 71% पाणी आहे पृथ्वीवर आणि 29% जमीन आहे. मी जर का पूर्ण आले तर प्रलय निश्चित आहे. मग 2 रस्त्यानं मला यावं लागेल. एका रस्त्याची व्यवस्था माझी दुसरीकडे कर, एका रस्त्यानं मी भारतामध्ये हिमनोत्री पर्वतापासून गंगोत्री, तिथून या गंगा सागराला मिळून मग काशी ऋषिकेश वगैरे 2525 किलोमीटर वाहील, 1569 मैल मी वाहील. भारतातली सगळ्यात मोठी नदी म्हणून माझी ओळख राहील, असं गंगा म्हटली. मग पुन्हा भगीरथाला पेस निर्माण झाला. भगवान शंकराला बोलवलं. भगवान शंकर आले आणि भगवान शंकर म्हटले, भगीरथा काय आहे, तर अर्धी गंगा तुमच्या जटेमध्ये ठेवायची आहे म्हटले. शंकर म्हटले ठीक आहे. शंकरानं आपल्या केसाचा जो बुचडा होता तो असा सोडला. जशी वरती स्वर्गातून ती गंगा यायला लागली भगीरथानं बोलवल्यावर, अर्धी गंगा आधी शंकराच्या जटेत आणि अर्धी गंगा डायरेक्ट गंगा सागराला मिळवली. आणि गंगा सागराला मिळवून ते मकर संक्रांतीचा पर्वकाल होता म्हणून गंगा सागर झालं. आणि गंगा आणि सागर, त्या गंगेचं पाणी 60,000 सगर पुत्रांच्या राखीला जसं स्पर्श झालं, त्या 60,000 सगर पुत्रांचा उद्धार झाला. इतकी महत्ता आणि इतकी विशिष्टता, इतकी व्यापकता, इतकी दूरदर्शिता आणि इतकं तत्वयुक्त दर्शन गंगेचं असल्यामुळे नामदेव महाराजाला म्हणावं लागलं, ज्या स्वर्गातून आलेल्या गंगेला गंगा सागराला मिळून 60,000 सगर पुत्रांच्या राखीला फक्त स्पर्श झाल्यावर मोक्ष देण्याचं सामर्थ्य जिच्यामध्ये आहे, तर अशा गंगेचं नाव जर का परा आणि पश्चंती वाणीनं जर का एखाद्या साधकानं भक्तानं वारकऱ्यानं घेतलं तर त्याचे पाप आणि त्याचे दोष जे आहेत म्हटले काय होतात, ते सगळे भंग पावतात, ते लयाला जातात. पण त्या गंगेचं नाव घेण्याकरता एक जागा सांगितली आहे अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. दृष्टी पडता दृष्टी पडता ब्रह्मागिरी, दृष्टी पडता ब्रह्मागिरी, त्यास नाही यमपुरी, त्यास नाही यमपुरी, दृष्टी पडता ब्रह्मागिरी, दृष्टी पडता ब्रह्मागिरी, त्यासी नाही यमपुरी, त्यासी नाही यमपुरी, दृष्टी पडता ब्रह्मागिरी, दृष्टी पडता ब्रह्मागिरी. अभंगाच्या वर्णनानुसार गंगेचं नाव जर का ब्रह्मगिरीला जाऊन घेतलं म्हणले, त्र्यंबकेश्वराच्या त्या ब्रह्मगिरी पर्वतावर, तर काय आहे म्हटले, अधिक फळ आहे. अधिकस्य अधिक फलम. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्यासी नाही यमपुरी. माणसाच्या जीवनातल्या एकंदरीक लौकिक पापाचा आणि दोषाचा जर का भंग झाला, याचा अर्थ त्याला यमाचं तिकीट भेटत नाही. मग एक तर शंकराची भक्ती केली तर कैलास लोकाचं भेटेल, आणि पांडुरंगाची भक्ती जर का केली असेल तर वैकुंठाचं भेटेल. आपण शब्दशः त्याचा अर्थ घेऊ. आता काय आहे म्हटले ब्रह्मगिरी, त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर जर का आपण ते श्रावण महिन्यामध्ये त्याची फेरी करतात लोक, प्रदक्षिणा करतात. जवळपास चांगलीच आहे, 38 ते 40 किलोमीटर आहे, ती जास्तीच आहे. त्या ब्रह्मगिरी पर्वतावर ब्रह्मदेवाचे जावई आणि मुलगी माता अहिल्या आणि गौतम ऋषीचा आश्रम होता. आता गौतम ऋषी आणि अहिल्या यांच्यामुळेच 8वं ज्योतिर्लिंग जे आहे त्र्यंबकेश्वर, तिथे भगवान महादेव आले. आणि गंगा 2दा आली म्हटलं या भारतामध्ये,
पहिली गंगा तर भगीरथानं आणली ते आपण ऐकलंयच, आणि दुसरी गंगा आणण्याचं श्रेय गौतम ऋषीला आहे. म्हणले ब्रह्मगिरी पर्वतापासून त्यांनी त्या नाशिकपासून, म्हणजे नाशिकपासून ब्रह्मगिरी पर्वताच्या त्या त्र्यंबकेश्वरपासून नाशिकपासून नांदेड, मग तिकडे ती आंध्र प्रदेशमध्ये गेली. त्याचं काही किलोमीटर वगैरे सांगत बसत नाही, कारण मी काही भूगोल आणि गणिताचा मास्तर नाही तुमचा, फक्त गंगेचं महत्त्वाचा विषय होता म्हणून तेवढं एक डिटेल दिले तुम्हाला. तर पण गंगा म्हणजे काय, प्रॉपर गंगा का नाही, तिचं खरं नाव गोदा आहे. म्हटले गोदा, तिला गुप्त गोदा म्हणतात आणि वृद्ध गोदा म्हणतात. जगात दोनच नद्या अशा आहे, माझ्या शब्दाकडे लक्ष द्या, जगात दोनच नद्या अशा आहे की नर्मदा भगवान शंकराची पोरगी आहे. पोरगी काय आहे, पोरगी आहे. भगवान शंकराचं कैलास मानसरोवर तुम्ही पाहिलं की नाही मला माहिती नाही. बाबा अमरनाथ तुम्ही पाहिलं असेल नसेल मला माहिती नाही. तुम्ही शंकराचं शिवखोडी पाहिलं की नाही मला माहिती नाही. आणि भगवान शंकराचं एक अमरकंटक आहे म्हटले मध्य प्रदेशमध्ये. अमरकंटक पर्वतावर शंकर साधनेला बसले होते, आणि साधनेला बसल्यावर भगवान शंकर साधनेतून उठल्यावर सर्वांगाला घाम आला, आणि भगवान शंकराच्या शरीरातून घामाचा थेंब खाली पडला. त्याचीच निर्माण झाली नदी. कोणती, नर्मदा. कुठे निर्माण झाली म्हटले, मध्य प्रदेशमध्ये निर्माण झाली. मध्य प्रदेशपासून ती नर्मदा नदी वाहत गेली. कुठे जाते म्हटले, मध्य प्रदेशमधून वाहत डायरेक्ट गुजरातमध्ये जाते. म्हटले खंबातमध्ये जाते, खंबातमध्ये भौगोलिकदृष्ट्या. गंगेच्या नंतर सर्वात मोठी लॉंग लाईनची नदी आहे ती भारतातली. मध्य प्रदेशच्या अमरकंटकमध्ये निर्माण झाली आणि गुजरातच्या खंबातमध्ये जाऊन थांबली. शंकराची पोरगी काय ती, शंकराच्या घामापासून निर्माण झाली. तिचं लग्न होणार होतं, झालं नाही. कुवारीच राहिली, कुमारी राहिली ना. म्हणून तिची परिक्रमा आमच्या भारत देशातली लोक, वैष्णव वारकरी, शंकराला मानणारे लोक, सनातन धर्मप्रेमी लोक 6-6 महिने 8-8 महिने 3600 किलोमीटर 3600 किलोमीटरची नर्मदा यात्रा, नर्मदा परिक्रमा पायी करतात. नाही शक्ती तर बसणं करतात, तिची पूर्ण होते, बाकीच्या पूर्ण करता येत नाही. दुसरी आहे गोदावरी. या गोदावरीची सुद्धा या जवळपास 75% परिक्रमा मारल्या जातं. गोदावरीला वृद्ध गोदा म्हणलेलं आहे. वृद्ध सगळ्यात जुनी, सगळ्यात आधी जन्माला आलेली नदी आहे म्हणतात ती, तिला म्हटलेलं आहे वृद्ध गोदा. लक्षात येत आहे का. नर्मदेची परिक्रमा पूर्ण मारल्या जाते, आणि गोदावरीची ही परिक्रमा जवळपास नाही 100% म्हणणार मी, पण 75% ही गोदावरीची परिक्रमा सुद्धा पूर्ण मारल्या जाते, हे लक्षात घ्या. ही गोदावरी आता कशी आली, कुशावर त्या दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. तिथे जेव्हा अहिल्या आणि गौतम ऋषी राहत होते तर तिथे दुष्काळ पडला ब्रह्मगिरी पर्वतावर, आणि गौतम ऋषीची शेती होती म्हटले त्र्यंबकेश्वरामध्ये. आज जिथं कुशावर्त नावाचं कुंड आहे तिथं त्यांची शेती होती. त्यांनी शेतीमध्ये थोडासा माल वगैरे असा पेरलेला होता. तिथं दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यावर सगळे साधू संत वगैरे आपले आश्रम खाली करून दुसरीकडे निघून गेले. गौतम ऋषीनं आणि त्यांची पत्नी अहिल्या यांनी महादेवाची साधना केली, तपश्चर्या केली यांनी महादेवाची. महादेवाच्या आधी तिथे गंगा आली, गंगा, आणि वरुण आले. वरुण आणि गंगेनं माता अहिल्येला एक खड्डं खंदायला सांगितलं. तिनं ते खड्डं खणलं. त्या खड्ड्यामध्ये वरुणानं गंगेनं पाणी सोडलं. म्हणजे जोपर्यंत इथं कायम पाण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत हे पाणी कमी पडणार नाही, आणि तुमचं जे परत जे पीक पाण्याला पाणी लागतं ना त्याची व्यवस्था तुमची होऊन जाईल. मग त्या खड्ड्यामध्ये पाणी साचलं. ते पाणी तिनं नवऱ्याला नेऊन दिलं. सगळ्या लोकांना कळालं अहिल्यामुळं पाणी आलं. जे आश्रम सोडून गेले होते का ते वापस आले तिथे राहायला. पण झालं असं, बाकीच्या बाया अहिल्याचा द्वेष करायला लागल्या. शिवमहापुराणातली कथा आहे, द्वादश ज्योतिर्लिंगाच्या अंतर्गत जी कथा आलेली आहे, शिवमहापुराणाची कोटी रुद्र संहिता, ज्यामध्ये द्वादश ज्योतिर्लिंगाचं म्हणजे उत्क्रमण कसं झालं. 8वं ज्योतिर्लिंग आहे ना त्र्यंबकेश्वर महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामध्ये आलेली ही कथा आहे. तर अहिल्यानं अहिल्याच्या नवऱ्यानं पाणी आणलं ना आपण पाणी आणलं नाही, त्याच्यामुळे तिच्यावर त्या जळायला लागल्या. जे आपल्याला जमलं नाही दुसऱ्याला जमलं नाही, एखाद्या वेळेस आपल्याला पण तसं तो समाजाचा नियमच आहे म्हटले बाबा, असं होऊ शकतं, ते त्याच्यात काही वेगळं नाही. रोजच्या नियमाप्रमाणे गौतम ऋषीने हातात कमंडलू दिलं. अहिल्याला सांगितलं जा पूजा करता पाणी घेऊन ये. अहिल्या पाणी आणायला गेली. अहिल्या सगळ्यात आधी गेली होती, पण मुद्दाम बाकीच्या साधू संतांच्या बायकांनी अहिल्याला तिथं पाहिलं आणि म्हणले आता अहिल्याला ना अहिल्याच्या नवऱ्याला दुकाडूनच द्यायचं, पण काहीतरी योजना केली पाहिजे. म्हणून बाकीच्या साधू संतांच्या बायकांनी काय केलं, थोडा घरी जायला उशीर लावला. मुद्दाम तिथंच दब धरून बसल्या. आणि मग उशिरा गेल्या घरी. उशिरा गेल्यावर नवऱ्याने विचारलं तुम्ही उशिरा का आल्या, तर म्हणले गौतम ऋषीची बायको नाही का अहिल्या, ती म्हणती हे पाणी मी माझ्या नवऱ्यानं आणलं, तुमचा काय अधिकार आहे याच्यावर. तिनं आम्हाला पाणीच घेऊन नाही दिलं. आता घेऊन नव्हतं दिलं, तिनं खोटं सांगितलं. या बाकीच्यानं काय केलं, खोटं सांगितलं. आता खोटं सांगितल्यावर ते म्हणले असं का, मग तर गौतम ऋषीचे आता तर खैरच नाही म्हटले. यांनी गणपतीची साधना केली.
मुदाकरत्तमोदकं सदा विमुक्तिसाधकं कलाधरावतंसकं विलासि लोकरञ्जकं अनायकैकनायकं विनाशिते भदत्यकं हताशुभाशुनाखिलं नमामि तं विनायकं नमामि तं विनायकं नमामि तं विनायकं. गणेश पंचरत्न स्तोत्र आदि शंकराचार्य विरचित. पहिला श्लोक, बाकीचे म्हणायला वेळ नाही, माफ करा. गणपती प्रसन्न झाला. कोणाला? बाकीच्या साधू संतांना. मॅटर नीट लक्षात घ्या. डिटेल आहे म्हणून थोडंसं एखाद वेळ डोक्याच्या वरतून जाऊ शकेल, पण त्याला पूर्ण आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. मला सांगायचं आहे काय, गणपती प्रसन्न झाल्यावर दीनानाथ ब्रीद सांभाळी आपले. एखादा देव जर का तुम्हाला मला प्रसन्न झाला, तुम्ही मी काही मागू द्या, देणं त्याचं काम आहे. हे गणपती म्हणले देवा मला वरदान दे. गणपती म्हणला मागा काय मागता, पण म्हणले देवा तुला तुझी शपथ. हे साधू संत गणपतीला काय म्हणले, गणपती तुला तुझी शपथ काय, आम्ही जे मागू ते तुला द्यावंच लागल. पण गणपती म्हणलं मागणार काय आहे म्हणले असं तुम्ही. नाही मी चांगलंच मागणार आहे म्हणे आम्ही, पण आम्ही जे मागू ते तुम्हाला आम्हाला द्यावंच लागेल म्हणे. गणपतीला वाटलं काहीतरी बंगला गाडी घर मंदिर गिंदिर मागते. साधू संत दुसरं काय मागत असते, आश्रम. आजकाल साधू संताला आश्रम गाड्या विमानं पाहिजे, आहे की नाही बा. हायटेक झाले ना आजकाल, तर त्याच्यामुळे काय मागणार आहे म्हणजे इमान मागतील फार फार तर चार्टर्ड प्लेन मागतील, फॉर्च्युनर मागतील. काय मागणार आहे याच्या व्यतिरिक्त मागून गणपती म्हणला ॲज यू विश, व्हॉट डू यू वॉन्ट, मांगो मांगो मेरे पुत्र क्या मागते हो. हे म्हणले गणपती तू गाय होय म्हटले गाय. हे साधू संत काय म्हटले, गणपतीला तू गाय होय गाय. आणि गाय होऊन त्र्यंबकेश्वरला, कुशावर्त ते ब्रह्मगिरी पर्वत वरती आहे आणि त्र्यंबकेश्वर गाव खाली आहे. त्र्यंबकेश्वरला जी शेती आहे म्हटले, कोणाची शेती आहे, गौतम ऋषीची. आणि शेतीमध्ये ज्या साळी पेरलेल्या आहे म्हणजे तांदूळ पेरलेले होतं असं वर्णन आहे गुरुचरित्रात. जी शेती पेरलेली त्या शेतीची नासधूस कर म्हणले. अशी बांडगळ गाय म्हणले, म्हणजे काय म्हणले, उन्हाळ गाय होय उन्हाळ. आणि उन्हाळ गाय होऊन इकडून तिकडं तिकडून इकडं इकडून तिकडं तिकडून इकडं. आणि गौतम ऋषीला राग येत नाहीत, गौतम ऋषीला राग आण. आणि मग त्यांना राग येईन ते साधना सोडतेन. आणि साधना सोडून तुला गवताच्या पेंडीनं मारतेन. आणि तू गणपती तू खरंच थोडी मारणार आहे म्हणले देवा, तू मारायचं नाटक कर. आणि मग आम्ही म्हणू की तुम्हाला गो हत्या घडली आणि तुम्ही 12 वर्ष आता इथून निघून जा. आणि शंकराला 8व्या ज्योतिर्लिंगाच्या रूपात इथं आणा आणि गोदावरीला इथं आणा. का तर वी आर नॉट एबल फॉर धिस. आमची लायकी नाही म्हणले बुवा इथं गंगेला आणण्याची आणि शंकराला आणण्याची. का कारण की आम्ही खऊट आहे म्हणले, खऊट. आणि तो चांगल्या माणसाचा देव ऐकत असतो ना, बरोबर आहे का. आमची नाही म्हणले बुवा पात्रता त्याचीच आहे, पण मग सेटिंग लावावं लागेल ना, असं आमचं ऐकणार नाही म्हटलं गौतम ऋषी. अरे गणपती म्हणलं हे चूक आहे रे, अरे हे मला गाय नाही पण देवा तू आम्हाला वचन दिलंय म्हटले, आता तुला करावंच लागणार आहे म्हटलं. ते गणपती गाय झाला. नमो गोभ्यं श्रीमतीभ्यं सौरभेभ्य एव च नमो ब्रह्मसूताभ्यश्च पवित्राभ्यो नमो नमः यया सर्वमिदं व्याप्तं. गरुड पुराणामध्ये आलेले मंत्र आहेत गायीचे. हे गणपती गाय झाला आणि गाय होऊन गौतम ऋषीच्या शेतात गेला. गौतम ऋषी ध्यान करत बसले होते, इकडून तिकडं तिकडून इकडं. जे पीक पेरलं होतं का पुरं मोडून टाकलं गणपती रूपी गायीनं. राग न येणाऱ्या गौतम ऋषीचा नाईलाज झाला. गौतम ऋषीला राग आला. रागानं गवताची पेंढी उचलली आणि गवताची पेंढी उचलून गणपती रूपी गायीला गौतम ऋषीने अशी मारून फेकली आणि गणपती रूपी गाय मरण पावली. सगळे साधू संत आले, म्हणले अरे रे 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 तुम्ही ब्रह्मदेवाचे जावाई आणि तुम्ही त्या ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करणारे आणि तुम्ही एवढी मोठी साधना करणारे. अहो ज्या अहिल्यानं देवाला माळ घातली नाही गळ्यात इंद्राला आणि तुम्हाला माळ घातली आणि तुमच्याकडून असं पाप झालं तरी कसं. अहो गायीच्या अंगावर जेवढे केस तितक्या वर्ष तुम्हाला जावं लागेल ना म्हटले नरकात. गायीच्या उजव्या डोळ्यात सूर्य आहे, गायीच्या डाव्या डोळ्यात चंद्र आहे, उजव्या कानात अश्विनी आहे, डाव्या कानात कुमार आहे. गायीच्या नाकात कोण आहे म्हटले हनुमानाचे वडील पवनदेव आहे. गायीच्या दोन्ही ओठामध्ये वरुण आहे, वरुण पाणी. गायीच्या जिभेवर शंकराची बायको पार्वती आहे. 1 लोटा जल सभी समस्या का हल. शंकराची बायको गायीच्या जिभेवर आहे म्हटले. गायीच्या कंठामध्ये 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, आणो भदनाग्रतम यंतो विश्वतो सहस्रशी. हे सगळं गायीच्या पुढे म्हटलंय कंठामध्ये. गळ्या खालची जी पोळी आहे तिथे कंबलनाग आहेत. गायीच्या खुरामध्ये गंधर्व आहे, गुडघ्यामध्ये अप्सरा आहेत. गायीच्या पोटामध्ये महादेव आहे. गायीच्या पाठीमध्ये जगातल्या सगळ्या लोकांचे पित्र आहे, तुमचे आमचे मेलेले पित्र गायीच्या पाठीत आहे. आणि गायीच्या योनीमध्ये लक्ष्मी आहे.
गाईच्या शेणामध्ये गंगा आहे, गाईच्या गोमूत्रामध्ये यमुना आहे, गाईच्या गावरान तुपामध्ये रेवा नावाची नदी आहे. सर्व देवमय गो 33 कोटी देवानं युक्त असलेली अशी गाय. अहो कलियुगाला गाईला तर कलियुगातली देव म्हणतात, आणि तुमच्याकडून आज 33 कोटी देवाची हत्या झाली म्हणले गौतम ऋषी. कोण? त्र्यंबकेश्वरचे साधू. मग प्रायश्चित्त घ्या. काय प्रायश्चित्त घ्या? पृथ्वीला 3 प्रदक्षिणा घाला, ब्रह्मगिरीला 108 प्रदक्षिणा घाला, 12 वर्ष शंकराची गंगेची साधना करा, शंकराला 8व्या ज्योतिर्लिंगाच्या रूपात त्र्यंबकेश्वर बनवून इथे आणा, आणि गोदावरीला सुद्धा नाशिक ते नांदेड सोडा. काय म्हटलं? याला म्हणतात डिटेल. काय म्हणतात? गोदावरीला सुद्धा काय करा म्हटलं? नाशिक ते नांदेड सोडा. आणि म्हणून त्या ब्रह्मगिरीला जाऊन जर का गंगेचं नाव घेतलं म्हटले तर काय होते? दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. तिथे 12 वर्ष गौतम ऋषीनं शंकराच्या पार्थिव लिंगाची पूजा केली. शंकरासोबत गोदावरी सुद्धा आली. गोदावरी नदी म्हणले, मी तुमच्या आज्ञेनं भगवान शंकरा त्र्यंबकेश्वरच्या नाशिकपासून नांदेडून पुढं आंध्र प्रदेशमध्ये तिकडं जाते म्हटले, तिकडं आंध्र प्रदेशमध्ये. पण तुम्ही या इथे शंकराच्या सोबत विष्णू आणि ब्रह्मदेव आले. तुमचं काय काम आहे म्हटले? इथे बाय 1 गेट 2 फ्री. विष्णू आणि ब्रह्मदेव म्हणले, पहिल्या ज्योतिर्लिंगापासून तुमच्या पाया पडू राहिलो की एका ज्योतिर्लिंगात आम्हाला घ्या, एका ज्योतिर्लिंगात आम्हाला घ्या. सगळे सोरटी सोमनाथ झाला म्हणले, श्रीशल्य मल्लिकार्जुनम झाला, ओंकारेश्वर झाला, त्याच्यानंतर उज्जैनचा महाकाल झाला, केदारनाथ झाला, भीमाशंकर झाला, 7वा काशीचा झाला. 4च राहिले. घेता का नाही आम्हाला सांग? आता नाही घेतलं तरी बळजबरी तुमच्या सोबत आलो म्हणले आम्ही. चांगली गोष्ट आहे म्हटले. त्र्यंबकेश्वरचं ज्योतिर्लिंग एक मात्र असं आहे, माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. बाकीचे ज्योतिर्लिंग असे कसे आहे म्हटले? कसे आहे म्हटले? वरती आहे. बरोबर आहे. त्र्यंबकेश्वरचे ज्योतिर्लिंग असं विहिरीसारखं वाटी खोल आहे. शब्दाकडे लक्ष द्या. त्र्यंबकेश्वरचं ज्योतिर्लिंग जर का पाहिलं तर विहिरीसारखं असं खोल आहे, आणि त्याच्यामध्ये म्हणजे एक वाटीसारखं आहे. लिंग नाही आहे, उलट विहिरीसारखं आतमध्ये खोल आहे. आणि त्या खोल वाटीमध्ये पुन्हा वरती साईडला 3 वाट्या आहे, आईस्क्रीमच्या गल्प सारख्या. 1 2 3. त्या 3 वाट्या ब्रह्म विष्णू महेशाच्या आहेत. त्र्यंबकेश्वर. तिथे गौतमाची साधना पाहून शंकर आणि गोदावरी सोबत ब्रह्मदेव आणि विष्णू सुद्धा आले, म्हणून त्याला त्र्यंबकेश्वर असं म्हणतात. ज्या ब्रह्मगिरीच्या पर्वतावर ब्रह्मा विष्णू महेश आणि गोदावरी आले ना, त्या कुशावर्त पर्वतावर जर का आपण गंगेचं नाव घेतलं उर्फ गोदावरीचं नाव घेतलं तर आपले जे दोष आहेत आणि आपले पाप आहेत म्हटले ते निश्चित संपतात. पण त्याच्याही व्यतिरिक्त म्हणले, तुम्हाला जर का वैकुंठाला राहायचं असेल तर गणपतीरूपी गायीची हत्या करण्याच्या संबंधामध्ये गौतम ऋषीला 12 वर्ष शंकराची साधना करावी लागली. गोदावरीला आणि महादेवाला त्यांनी ज्योतिर्लिंग बनवून आणलं. तर त्या गौतमाच्या शेतीच्या जागेवरतीच जिथं कुश म्हणजे गवताच्या काडीला संस्कृतमध्ये कुश असं म्हणतात, कुशाची काडी मारून फेकली होती. ती कुशाची काडी गणपतीला मारून फेकल्यामुळे तिथे कुशावर्त नावाचं कुंड झालं, जे कुंड आज आपल्याला पाहायला सापडतं. तर गणपतीरूपी गायीची हत्या ज्या कुशाच्या काडीनं गौतम ऋषीनं ज्या त्र्यंबकेश्वरला केलती, त्या कुशावर्त कुंडामध्ये जर का स्नान केलं तर तुम्हाला वैकुंठाचं तिकीट भेटतं. अभंगाचं 3रं चरण. कुशावर्ती करिता स्नान, वर्ता करिता स्नान, कुशावर्ता करिता स्नान, कुशावर्ती करिता स्नान, कुशावर्ता करिता स्नान. वैकुंठाला जर का जाण्याचं मानस असेल म्हटले, पाप दोष संपवणं ही गोष्ट वेगळी झाली, पण याच्याही पुढची योजना अभंगामध्ये मांडली 3ऱ्या चरणामध्ये. गंगा म्हणून पाप संपवणं आणि दोष संपवणं, आणि याच्याही उलट जर का आता हे इहलोक आहे, 100 वर्षाचा इथे खेळ आहे,
पण परलोकामध्ये खूप खेळ आहे म्हटले. आपल्या इहलोकापासून परलोकापर्यंत अनंत जन्माचं पुण्य जर का माणसाला पत्राला असेल तर हजारो वर्ष माणूस स्वर्गामध्ये जातो. चला पुढे गरुडपुरामध्ये थोडा प्रवेश करा. जो रोज गाईला घास देतो म्हटले जेवायच्या ताटातला 11,000 वर्ष स्वर्गात राहतो असं वर्णन आहे. तीर्थयात्रेला जाता जाता जो मरण पावतो तो किती वर्ष स्वर्गात राहतो. मिलिटरीच्या युद्धात जो मरण पावतो तो किती वर्ष स्वर्गात राहतो असं वर्णन आहे हो धर्मशास्त्रामध्ये. म्हणून पंचमहायज्ञ करायला सांगितलेत आमच्या माता माऊलीला. आमच्या घरच्या माता माऊल्या तुमचं स्नान झाल्यावर सगळ्यात पहिले तुम्हाला 5 गोष्टी करायला सांगितल्या भागवतामध्ये, शिवमहापुराणात, गरुड पुराणात. काय काय? घरातली पहिली पोळी जी आहे ना तुम्ही गाईला दिली पाहिजे. दुसरी पोळी तुम्ही कुत्र्याला दिली पाहिजे. तिसरी पोळी तुम्ही कावळ्याला दिली पाहिजे. चमच्याभर तूप तुम्ही आगीवर टाकलं पाहिजे आणि मुंग्याला थोडीशी साखर टाकली पाहिजे. याला पंचमहायज्ञ म्हणतात. आणि याच्या व्यतिरिक्त जेवायला बसल्यावर जेवायच्या ताटातला पहिला घास गाईच्या नावानं बाजूला ताटात काढून ठेवायचं. त्याला गोग्रास असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? गोग्रास. अशा गायीकरता जो घास काढून ठेवतो म्हटले, शब्दाकडे लक्ष द्या, तो 11,000 वर्ष स्वर्गात राहतो. आता स्वर्गात राहायचं, वैकुंठात राहायचं, मग काय करावं लागेल म्हटले? वैकुंठाला जाण्याकरता पंढरपूरचं एक तर पुण्य सांगितलंय, वारीचं पुण्य पदार्थ पाहिजे. वारीला जर का जाऊ शकत नसू, समजा गुडघे सुजले असेल, कमराचे गॅप असतील आपल्याला, तर दुसरं सांगितलं म्हटले, कुशावरती करता स्नान त्यांचे वैकुंठी राहणे का. गणपती रूपी गायीची हत्या झाली होती म्हटले तिथे, म्हणून ते कुंड फार पवित्र आहे. अहो, कारण गायीची एवढी महिमा धर्मशास्त्रामध्ये गायली आहे. गायीच्या पाठीला जर का नुसतं खाजवलं तर पाप जातं म्हटले. गरुड पुराणात लिहिलंय, शब्दाकडे लक्षात आहे. गायीच्या पाठीला नुसतं खाजवलं दादासाहेब तर पाप निघून जातात. गायीच्या चरणाची धुळी जर का गंध म्हणून डोक्याला लावली म्हटले तर अवदसा निघून जाते. गायीची शेपूट जर का अशी डोक्यावर धरली, शब्दाकडे लक्ष द्या, गायीची शेपूट जर का अशी डोक्यावर धरली आणि म्हणले हरिद्वार, काशी, मथुरा, वृंदावन, द्वारका, रामेश्वरम, गायीची शेपूट डोक्यावर ठेवून ज्या तीर्थाचं नाव घेतलं त्या तीर्थयात्रेचं फळ त्वरित प्राप्त करून देणारी गौमाता आहे. सर्वदेवमय गो म्हटलेलं आहे तिला. गावो अग्रत में संतू गावो में नित्य राहतो, गाई मम प्रिय असतो ऐसे जाणपा खगेंद्रा. भगवंत सांगत असे गरुडा. गरुड पुराणातला हा श्लोक आहे. म्हटले वैकुंठामध्ये राहायचं असेल पण असं मुवा घामराण्यात काय अर्थ आहे? गेलो समजा एकाच दिवसात वरतून खाली पाठवलं तर रडत यावं लागेल ना आपल्याला वापस. 11,000 वर्ष जर का तुम्हाला राहायचं असेल म्हटले तर तुम्ही गाईला रोज एक घास दिला पाहिजे. कुशावरती करता स्नान त्यांचे वैकुंठी राहणे, दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. ज्या ब्रह्मगिरी पर्वतावर 12 वर्ष शंकराची साधना करून त्र्यंबकेश्वराच्या रूपात ब्रह्मा विष्णू महेशाला आणलं. सगळ्यात जुनी नदी गोदावरी आणली, तिला गंगा म्हणतात, अशी गंगा आणली. अशा गोदा उर्फ गंगेचं नाव त्या ब्रह्मगिरीवर घेतलं आणि ब्रह्मगिरीवर त्या गंगेचं नाव जर का घेतलं तर सकळ दोष जाती भंगा, सकळ पापे जाती भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, कुठे? दृष्टी पडता ब्रह्मगिरी. ब्रह्मगिरीवर जर का ते नाव घेतलं तर यम लोकाला जावं लागत नाही. मग कुठे जावं लागतं म्हणले? वैकुंठाला. पण वैकुंठाला जायचा रस्ता पुन्हा काय सांगितलं म्हणले? जिथं गणपती रूपी गायीनं मारायचं नाटक केलं आणि प्रायश्चित्ताच्या रूपात 12 वर्ष तपश्चर्या करू लागली, ते कुशावर्त कुंड, तिथं डुबकी मारा म्हणले. कुशावरती करता स्नान आणि त्यांचे वैकुंठी राहणे. एवढं सगळं करून या तिन्ही चरणाचं जे सारगर्भित तत्व आहे त्या तत्वाचं विशिष्ट दर्शन अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये नामदेव महाराज. पडता
राम हे त्यासी नाही अमपुरी त्यासी नाही अमपुरी त्याशी नाही अमपुरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी राम दृष्टी पडता कीर्तनामध्ये विठ्ठलच्या ऐवजी विठोबा रखमाई म्हणणं हा सांप्रदायिक फडानुसार आमचा नियम आहे. आणि कीर्तनाच्या नंतर शेवटचं जे विठोबा रखमाई असतं त्याला संप्रदायपूर्वक भजन म्हणतात. सर्व पुरुष बांधवांना व्यासमंताहून विनंती आहे, आपले हात अशा स्थितीमध्ये असावे आणि माता माऊल्यांनी जागेवर टाळी वाजवायची आहे. एक स्वर एक ताल एक लय. मोठ्या प्रमाणात 2 मिनटं संप्रदायपूर्व भजन करू. हरे विठोबा रखुमाई नामा म्हणे प्रदक्षिणा त्यांच्या पुण्या नाही गणना. या सगळ्या अभंगाचा 3 चरणाचा सार. नामा म्हणे प्रदक्षिणा, याच्यामध्ये लागलं तुम्ही गंगेची अर्धी प्रदक्षिणा धरा किंवा गोदावरीची पूर्ण प्रदक्षिणा धरा किंवा नर्मदेची पूर्ण प्रदक्षिणा धरला. नेमका प्रदक्षिणा नाही सांगितले. नामा म्हणे प्रदक्षिणा आणि त्यांच्या पुण्या नाही गणना, पण सरळ सरळ नर्मदेची पूर्ण, गोदावरीची पूर्ण आणि गंगेची अर्धी धरू शकतो. असं नाही म्हटले ना. कुशा वर्ता प्रदक्षिणा. नामा म्हणे प्रदक्षिणा त्यांच्या पुण्या नाही गणना. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. यथामती यथा समयपर्यंत नियोजित वेळेमध्ये. सो मीनाबाई व श्री शिवाजी नामदेव पाटील मापारी यांचा चारीधाम यात्रा निमित्त गंगाजल पूजन नर्मदा परिक्रमा चारीधाम यात्रा मावंद्याच्या निमित्तानं आज आयोजित करण्यात आलेलं मापारी परिवाराच्या द्वारे मापारी वस्ती वैजापूर इथे हा कार्यक्रम विनीत श्री शिवाजी नामदेव पाटील मापारी, श्री मीनाबाई शिवाजी पाटील मापारी, श्री विशाल शिवाजी पाटील मापारी, सो मधुर विशाल पाटील मापारी, सो अश्विनी वाल्मिक गोडसे मुलगी आणि आमचे परमादरणीय मित्र ज्यांच्याकडनं 1.5 महिन्यापूर्वी मला या कीर्तनाचं निमंत्रण मिळालं, जे आमच्या कीर्तनाचे जुने चाहते आहेत, ते सन्माननीय श्री दादासाहेब पाटील मापारी आणि त्याचबरोबर त्यांचा परिवार, त्यांचे वडील वगैरे, त्यांचे लहान भाऊ श्रीकांत भाऊ जे आमच्या संपर्कामध्ये असतात. आत्ता आम्ही जेव्हा कथेला आलो होतो 25 मार्च ते 31 मार्च जांभरगावचे नवनाथ महाराज त्यांच्या इकडे खूप सुंदर शिवमहापुराण कथा या ठिकाणी झाली. आजचं झालेलं कीर्तन हे भगवंताच्या चरणामध्ये समर्पित झालेल्या कीर्तनामध्ये जर का या 1.5-2 तासामध्ये बोलण्याच्या ओघामध्ये अनवधानानं काही शास्त्ररहित शब्द निघून गेला असेल तर ते वाणीचे दोष समजून त्याला बाजूला काढून टाका आणि जो प्रसाद असेल तो अनेक गुरुजनांचा हा प्रसाद समजा आणि त्याला आपल्या हृदयामध्ये साठवा. ज्ञानेश्वर